भावना सर्वभूती हेच परमार्थ साधन मुखे नाम हृदय ध्यान विषय भोगी विलोभता मोहन बाधित्या ममता हेच परमार्थ साधन मुखे नाम हृदय ध्यान निळा म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे हेच परमार्थ साधन मुखे नाम हृदय ध्यान विठोबा हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणांचा आणि निश्चित रूपानं परमार्थ साधन वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत निळोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची देवराया श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख नामचिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वभूती हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 3ऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीप्राण आदरणीय श्री श्रीनिवास महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबाराय यांचा आहे. निळोबाराय अभंगाच्या माध्यमातून चकारात्मक परमार्थ साधन वर्णन करून सांगतात. हेच परमार्थाचं साधन आहे असं स्पष्ट रीतीने वर्णन करून सांगताय. काय सांगतायत महाराज सांगतात परमार्थात पदार्पण केल्यानंतर सगळ्यात आधी प्रथम जर साधना काय असेल तर भगवंताचं नामचिंतन करावं. त्या नामचिंतनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये गोडवा निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं. त्याच्या ठिकाणी जर आपलं प्रेम घडलं तर ते नाम आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थाचा उत्सव सोहळा घडवून आणतं. मग त्या नामाच्याच माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं मोक्षापर्यंत जाता येतं आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होऊन त्यांनी सर्वात्मक भाव अशा पद्धतीनं हा निर्माण होतो. मग त्याचं जीवनच खऱ्या अर्थानं विलक्षण आनंदाने भरून जातं. मग सर्व ठिकाणी त्याला परमात्म्याचं दर्शन घडू लागतं. सर्वत्र परमात्माच प्रत्यक्ष प्रतीला येऊ लागतो. हे त्याचं त्यांनी दिव्यत्व निळोबाराय या ठिकाणी वर्णन करून सांगतात. या स्थितीवर जो कोणी त्यागी पदार्पण करून जातो तोच खरा पारमार्थिक आहे आणि तो जे साधन करतोय तेच खरं परमार्थाचं साधन आहे. हे निळोबारायांना चकारात्मक सांगायचं हेच परमार्थ साधन.
हेच खरं परमार्थाचं साधन आहे. मग हे साधन प्राप्त झाल्यानंतर त्या नामचिंतनाच्या माध्यमातून सर्वात्मक भावावर तो आरूढ होतो. मग पुन्हा काय करतो? पुन्हा भगवंताचं नामचिंतन करतो. नामचिंतनापासून केलेली सुरुवात आणि नामचिंतनापाशी येऊन त्यांनी झालेला शेवट, या दोन गोष्टी त्यांनी महत्वाच्या आहेत. मध्यंतरीचं त्यांनी मोठं विवेचन आहे. मोठं त्यांनी मध्यंतरी असणारं चिंतन आहे. नामापासून सुरुवात आणि नामापर्यंत शेवट, बीज आणि फळ हरेचे नाम. भगवंताच्या नामचिंतनानं विशेष स्थिती प्राप्त होते. आणि त्या नामचिंतनाच्या माध्यमातून ज्याचं नाम त्यांनी घेतो आहे त्याला सगुण साकार करून त्यांनी डोळ्यासमोर उभं करता येतं. त्याला हृदयामध्ये साठवलं जातं. म्हणून त्यांनी तोच परमात्मा हृदयामध्ये साठवला जावा, मुखानं त्याचं नामचिंतन व्हावं आणि अशी स्थिती निर्माण होणं हेच परमार्थाचं साधन आहे. असं करत असताना कोणत्याही प्रकारच्या विषयांचा घाला जर होत असेल, विषय विकारांचा जर घाला होत असेल, मोह जर निर्माण झाल्यासारखं होत असेल, हे जरी झाल्यासारखं दिसलं तरी ते त्याला कोणत्याही प्रकारानं बाधा निर्माण करत नाहीत. मोह न बाधी त्या ममता, त्याला मोहही बाधत नाही आणि ममताही बाधत नाही. विषय विकारांपासून दूर झालेलं त्याचं जीवन अशा पद्धतीनं असतं. आणि या माध्यमातून त्यांनी जर पदार्पण केलं तर तेच खरं परमार्थाचं साधन ठरतं. मग कोणी कोणी अशा पद्धतीने परमार्थ केला असेल, निळोबराय वर्णन करून सांगतात, हे निळा म्हणे निज ध्यासे, मुक्त झाले शुका ऐसे. मोठ्यांचा पुरावा देत जावा. म्हणून मोठ्यांचा पुरावा दिला श्री शुकाचार्य महाराजांचा, की ज्यांनी त्यांनी हे साधन आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं आणि या साधनाच्या माध्यमातून विलक्षण आनंदापर्यंत जाऊन पोहोचले. म्हणून त्यांनी शुकाचार्यांचे उदाहरण देऊन निळोबराय वर्णन करून सांगतात की त्यांना सुद्धा याच साधनाने ती विलक्षण असणारी परमार्थाची स्थिती प्राप्त झाली. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा हेच साधन अवलंबन करावं. हेच परमार्थाचं खरं साधन आहे. हेच परमार्थ साधन. मुखी नाम हृदय ध्यान असं निळोबराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वभूती. हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. प्रस्तुत आज आपल्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची असणारी ही सेवा आहे. तुम्हा सर्वांच्या समवेत भगवंताचं चिंतन, भगवंताची सेवा, माऊलींची सेवा करायची आहे. या सेवेमध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे माझं भाग्य असं की आज परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री धूत महाराज समोर येऊन बसलेले आहेत. ज्यांना त्यांनी त्यांचं नाव खरं पाहिलं तर असं मोठ्या माणसाचं नाव घेत जाऊ नये उद्धटपणानं, पण त्यांचं नाव आहे, कळालं तुम्हाला, मुरलीधर. ज्याचं आम्ही चिंतन करतो आहोत रात्रंदिवस असा असणारा जो मुरलीधर, त्याचंच नाव महाराजांचं नाव आहे. समोर त्यांनी आलेले आहेत. भगवंताचं चिंतन त्यांनी करतायत. त्यांनी आल्यावर सांगितलं आज आमचं भाग्य आहे. खरं तर ते समोर आले हे आमचं भाग्य आहे. मोठ्या माणसांचं त्यांनी चिंतन ज्यांनी ऐकलेलं आहे, ज्यांनी गुरुजींकडे ऐकलेलं आहे, ज्यांनी खंदारकरांकडे ऐकलेलं, फक्त ऐकून थांबले नाहीत, ज्यांची त्यांनी वचनं ज्यांनी अक्षरबद्ध त्यांनी केली आणि सगळ्या जगाच्या समोर त्यांनी मांडली. नवे अमृतानुभव गुरुजींचा जो पाहायला मिळतो म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांचा अमृतानुभव जो प्रकाशित केला तो महाराजांनी प्रकाशित केला, असं असणारं जे दिव्य व्यक्तिमत्व आहे. आणि ते आपल्या सर्वांच्या समवेत आज कीर्तनाची सेवा श्रवण करण्याकरिता आहे. महाराज मंडळी आधी करून सर्वच त्यांनी महाराज समोर बसलेले आहेत आणि तुम्हा सर्वांच्या संगतीमध्ये भगवत चिंतन करायचं आहे. म्हणून त्यांनी परमार्थाचं साधन आपण सर्वजण करतो आहोत, गोष्ट खरी आहे. पण नेमकं परमार्थाचं साधन काय असलं पाहिजे, कुठून सुरुवात झाली पाहिजे आणि परमार्थाच्या साधनाची शेवट म्हणजे सांगता कुठे असली पाहिजे, या दोनही गोष्टी त्यांनी पाहण्यासारख्याच आहेत, चिंतनात घेण्यासारख्याच आहेत. परमार्थ हाच एक असा आहे की ज्याच्यामध्ये पूर्णविराम पाहायला मिळतो, फुल स्टॉप. संसार नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये फुल स्टॉप नाही. हा संसार अनादी आहे, प्रवाह रूपानं अनादी आहे. जो प्रवाहित झालेला आहे, वाहतोच आहे, वाहतोच आहे, वाहतोच आहे. म्हणून तो त्यांनी थांबत नाही, न थांबणार आहे. पण परमार्थ असा आहे की ज्याच्यात पदार्पण केल्यानंतर पूर्णत्व प्राप्त होतं आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर निश्चिंत असणारी स्थिती प्राप्त होते. याच्याकरिता अट्टहास करायला हवा. जगद्गुरु तुकोबारायांनी अट्टहास केला. तुकोबाराय स्वतःच वर्णन करून सांगतात, हे याजसाठी केला
केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा याच्याकरिताच अट्टहास केला होता तुकोबाराय सांगतात. शेवटचा दिवस गोड होण्याकरिता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, शेवटचा दिवस असा शब्द आला की आपल्या डोळ्यासमोर काय काय उभं राहतो. शेवटचा दिवस म्हणजे लोक मरायचा दिवस म्हणतात. शेवटचा दिवस म्हणजे लोकांच्या दृष्टीने त्यांनी वर्ष श्राद्धाचा, दशक्रियेचा, अमुक धमुक सगळे दिवस येतात आणि त्या दिवसांकरता हे अभंगने योजले जातात. हा महत्वाचा विचार आहे. याला शेवटचा दिवस म्हणायचं नाही. मग शेवटचा दिवस जर कोणता असेल तर आपल्याला अनादिकालापासून त्याने आलेली जी जीवदशा आहे, ही जीवदशा ज्या दिवशी संपून जाईल तो खऱ्या अर्थानं आपला शेवटचा दिवस आहे. ही जीवदशा आपल्याला केव्हा आली, आपण जीव केव्हा झालो हे कोणालाही माहित नाही. अनादि आहे महाराज. 6 गोष्टी शास्त्रानं अनादि प्रतिपादन करून सांगितल्या. एक ब्रह्म अनादि आहे, शास्त्रानं सांगितलं अनादि आहे. नंबर 2 प्रकृती अनादि आहे. नंबर 3 त्यांचा संबंध अनादि आहे. नंबर 4 ईश्वर अनादि आहे. नंबर 5 जीव अनादि आहे. नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद अनादि आहे. या 6 गोष्टी शास्त्रानं अनादि वर्णन करून सांगितल्या. या जरी अनादि असल्या तर या 6मध्ये त्यांनी महाराज एक वस्तू अशी आहे जी अनादि आहे आणि अनंत आहे. आणि ते अनादि अनंत काय असेल तर फक्त ब्रह्म आहे, जे अनादि आहे, ज्याची सुरुवात केव्हा झाली माहित नाही, आणि अनंत आहे ज्याचा अंतच तज्ञ नाही. असं असणारं जे ब्रह्म आहे ते अनादि अनंत आहे. बाकीचे जे 5 आहेत ते अनादि शांत आहेत. ते अनादि आहेत, गोष्ट खरी आहे, पण शांत आहेत. त्यांचा अंत होतो. कशानं अंत होत असेल? स्वरूपाच्या ज्ञानानं अंत होतो. ब्रह्मज्ञानानं त्यांचा खऱ्या अर्थानं अंत होतो. म्हणून त्यांनी 5 गोष्टी अंतवान आहेत, शांत आहेत. त्याच्यापैकी त्यांनी असणारा हा जीव आहे आणि जीवदशा सुद्धा जाणारी आहे. आपण सर्वजण जीव आहोत. आजपर्यंत आपण सगळं काही झालो. 84 लाख योनींमध्ये फिरून फिरून आपण त्यांनी आलो. जे झालं नाही त्याचं नाव आहे मुक्त. सगळं काही झालो पण जे झालो नाही ते आहे मुक्त. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे त्याग्नी महाराज, जीव हा भटकत भटकत अनादिकालापासून फिरतोय. त्याला सगळं काही प्राप्त झालं, सर्व योनींमध्ये जाऊन तो सर्व काही झाला, पण अजून तो मुक्त झाला नाही. आणि मुक्त होण्याकरिता त्यांना अट्टहास केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात की नाही, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे जीवपणा जावा. आणि जीवपणा गेल्यानंतर काय प्राप्त होतो तो अभंगातला उपक्रम आहे. त्याच अभंगाचा उपसंहार जर पाहायचा ठरला तर तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारे खेळी मिळे. अभंग पाहत असताना त्याचा उपक्रम आणि उपसंहार दोन्ही गोष्टींची एकवाक्यता करावी लागते. म्हणून ते जर कळालं नाही तर मग अभंगात प्रवेश कसा होईल. म्हणून अभंगाचं चिंतन करताना असं केलं पाहिजे. त्याचा उपक्रम आहे याच्यासाठी केला अट्टहास, आणि त्याचा उपसंहार आहे मुक्ती परिणिली नोवरी म्हणजे मुक्त स्थिती प्राप्त करून घेतली. अट्टहास करावा लागेल कशाकरिता तर मुक्त स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता. जगद्गुरु तुकोबारायांना मुक्त स्थिती प्राप्त झाली, पण कशी झाली असा जर प्रश्न तुकोबारायांना कोणी विचारला तर ते स्वतःच वर्णन करून सांगतात. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे. मंगलमय असणारं जे भगवंताचं नाम आहे, सकळ मंगळ निधी असं असणारं भगवंताचं नाम. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम असं जे भगवंताचं नाम आहे, त्या मंगलमय असणाऱ्या भगवंताच्या नामाचा आश्रय केला, त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, भगवंताची शरणागती अशा पद्धतीने केली. आणि म्हणून त्या नामाच्या प्रभावानं ही जे मला प्राप्त झालेलं नाही, मुक्त स्थिती प्राप्त झालेली ती नामाच्या प्रभावानं प्राप्त झाली. याचं मला कौतुक वाटतंय महाराज वर्णन करून सांगतात. म्हणजे आपण परमार्थाला लागलेलो आहोत. आपला उपक्रम कशाकरिता असावा? अट्टहास आपण करावा मुक्त स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता. आणि मग त्यांनी मुक्त स्थिती आपल्याला प्राप्त होईल, पण कोणत्या साधनानं प्राप्त होईल? तुकोबारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, नामाच्या साधनानं प्राप्त होईल. म्हणून भगवंताचं नामचिंतन आपण सर्वांनी करायला हवं. ते नामचिंतन आपल्याला भगवत स्वरूपापर्यंत घेऊन जाईल, सर्वात्मक स्थितीपर्यंत आपल्या सर्वांना ते भगवत नामचिंतन घेऊन जाईल. म्हणून आपण ज्या साधनेवर आरूढ आहोत, ज्या साधनेचा आपण स्वीकार केलेला आहे, ज्या साधनेचं आपण अवलंबन करतो आहोत, त्या साधनेवर आपलं विशेष असणारं प्रेम असायला हवं. त्या साधनेपेक्षा जगामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला महत्व देऊ नये. ती साधना आपल्याकरिता फार महत्वाची असेल. आपल्या आपल्या चांगली पद्धतीने आपण परमार्थ करतो. आपल्या श्रीगुरूंनी वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी असं त्यांनी सर्वांना भजन करायला सांगितलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं म्हणतो की नाही आपण. रामकृष्ण हरी आपण त्यांनी म्हणावं. या रामकृष्ण हरी नामाच्या माध्यमातून आणि आपण त्यांनी भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघावं.
आणि जात असताना हे नामचिंतन आपण करावं आणि मग त्यांनी महाराज त्या नामचिंतनात आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, नामचिंतनाविषयीचं प्रेम निर्माण व्हावं आणि त्या प्रेमानं आपण नामचिंतन करावं. पुन्हा हे नामचिंतन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये दशनाम अपराध नसावेत. आपण सगळेच रामकृष्णारी म्हणतो महाराज, कोण म्हणत नाही सांगा? सगळ्यांच्याच गळ्यामध्ये माळा आहे, सगळेच रामकृष्णारी म्हणतात, सगळेच भजन म्हणतात, पण त्यांना याच नामचिंतनाच्या प्रभावानं फलश्रुती प्राप्त झाली. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरे. आणि आपल्याला तेच नामचिंतन करून का प्राप्त होत नाही? त्याचं कारण नामामध्ये त्यांनी दशनाम अपराध सुद्धा पाहिले जातात, नामचिंतनाच्या साधने. म्हणून नाम चिंतन करत असताना दशनाम अपराध रहित नामचिंतन करावं. प्रसिद्ध असणारं उदाहरण आहे महाराज, खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वा यत्वामिह आयुषा मुहूर्तात सर्व मृत्सृज्य गतवान अभयम हरिही. भागवतात असं वर्णन आहे. खट्वांग नावाचा राजा आहे. या खट्वांग राजाला 1 तास त्यांनी शिल्लक राहिला आणि 1 तासामध्ये देवतांनी त्याला विचारलं, तुझं पाप पुण्य दोन्ही आम्हाला दिसतंय, तुला आधी काय भोगायचं? तुम्हाला माझं पुण्य भोगायचं. पुण्याच्या प्रभावाने 1 तास भगवंताचं नामचिंतन केलं. मुहूर्त म्हणजे पाऊण तासाचा वेळ. फार तर फार पाऊण तास त्यानं नामचिंतन केलं आणि दशनाम अपराध रहित नामचिंतन केलं. त्याचा परिणाम त्यांनी महाराज भाग्यदशा प्राप्त झाली, भगवंताची कृपा झाली. म्हणून नामचिंतन ही त्यांनी अतिशय प्रभावी असणारी साधन आहे. या नामाच्याच माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून आपण सर्वजण पाहतो, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखात नाम आणि हातामध्ये मोक्ष आहे, अशी त्यांनी अनेकांची साक्ष पाहायला मिळते. असं बोलायला लागल्यानंतर त्यांनी महाराज एक विशेष असणारा मुद्दा समोर येतो. मोक्ष हा त्यांनी अन्य साधनांनी प्राप्त होत नाही. मोक्षाच्या प्राप्तीकरता एकमेव साधन आहे, त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञानेन मोक्ष न तो मुंडन केल्यानं, संन्यास घेतल्यानं, आधी करून सगळ्या प्रक्रिया केल्यानं मोक्ष प्राप्त होत नसतो, तो ज्ञानानंच प्राप्त होत असतो. ज्ञाना वाचून इतर कोणताही उपाय मोक्षापर्यंत घेऊन जात नाही. म्हणून ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून त्या परम प्रयोजन फलापर्यंत जर जायचं असेल तर ज्ञानाच्याच माध्यमातून जावं लागेल. म्हणून त्यांनी ज्ञानासारखं साधन जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. मग ज्ञानानंच जर मोक्ष होत असेल तर इथे साधू संत नामानं मोक्ष कसा सांगतात? का बरं म्हणत असतील नामानं मोक्ष प्राप्त होतो, मुखी नाम हाती मोक्ष? हे पण विचारात घेण्यासारखंच आहे की नाही? 2 प्रकारानं त्यांनी चिंतन करता येईल. 2 प्रकारानं मुक्ती पाहिल्या जातात. एक आहे त्यांनी महाराज सद्यमुक्ती, दुसरे क्रममुक्ती. सद्यमुक्ती प्राप्त होते ज्ञानानं आणि क्रममुक्ती प्राप्त होते नामानं. भगवंताचं नाम मोक्षापर्यंत कसं घेऊन जातं याचा जर विचार पाहायचा असेल तर ते नामचिंतन त्यांनी महाराज असं आहे, जे आपण अंतःकरणापासून केलं, दशनाम अपराध रहित होऊन जर भगवंताचं नामचिंतन केलं, त्या नामचिंतनाच्या ठिकाणी आपलं प्रेम जर खऱ्या अर्थानं जडलं आणि प्रेमानं भगवंताची जर आपण आळवणी अशा पद्धतीने केली तर तेच नाम त्यांनी अंतःकरणाला शुद्ध करून टाकेल, अंतःकरणाला निर्मळ करून टाकेल, अंतःकरणाला स्थिर करून टाकेल. ते ज्ञानाचा अधिकारी होईल आणि ज्ञानाचा अधिकारी झाल्यानंतर त्यांनी सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला ते कळेल. तो ईश्वर त्यांनी सर्वज्ञ आहे, त्याला सर्व गोष्टी कळतात. की कोणाचा अधिकार त्यांनी झालेला आहे, तोच ईश्वर त्यांनी श्रीगुरूंच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट होईल आणि तो प्रगट होऊन त्यांनी महाराज महावाक्याचा उपदेश. ज्ञानाचा अधिकार त्यांनी प्राप्त होतो आणि तो ज्ञानाचा प्राप्त झालेला अधिकार सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळतो आणि तो सर्वज्ञ ईश्वर त्यांनी गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा तरी सद्गुरु अपैसा भेटेचे की आपोआप श्रीगुरु जीवनामध्ये येतात आणि ते तत्वोपदेश करतात, नव्हे महावाक्याचा उपदेश करतात. वेदामध्ये जे वाक्य सांगितलेले आहेत की नाही त्या वाक्यानं केवळ वाक्य म्हणत ना, वेदातल्या सगळ्याच वाक्यांना केवळ वाक्य म्हणायचं. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज 2 वाक्य आहेत, एक आहे अवांतर वाक्य, एक महावाक्य. त्या अवांतर वाक्यामध्ये त्यांनी महाराज ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं किंवा ज्या वाक्यामध्ये फक्त भगवत स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ते अवांतर वाक्य, आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता वर्णन करून सांगितलेली आहे त्याला महावाक्य म्हणत जावं. म्हणून श्रीगुरूंची आपल्याला प्राप्ती झाली आणि ते आपल्या जीवनात आल्यानंतर त्यांनी आपल्याला महावाक्याचा उपदेश करावा आणि त्यांनी सांगावं तत्त्वम असे, ते ब्रह्म तू आहेस असं सांगून टाकावं. आणि त्यांनी केलेल्या उपदेशाने त्यांनी महाराज आपल्याला कळावं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, मीच त्यांनी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. हा बोध जीवाच्या ठिकाणी अशा पद्धतीने उतरतो आणि त्या बोधाने कृतार्थ होतो महाराज. मी ब्रह्म आहे म्हणजे कोण? हा जो आत्मा आहे ना, आत्माच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. आत्मा म्हणजे कोण? ज्यानं ज्ञान होतं की नाही तो त्यांनी ब्रह्मस्वरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म. म्हणून वेदामध्ये असणारे हे 4 महावाक्य आहेत आणि या महावाक्यांचा उपदेश अशा पद्धतीने प्राप्त होतो आणि मग स्वतःच्या स्वरूपाचा बोध प्राप्त होतो. मग त्याला कळतं की मीच
सर्वात्मक स्वरूप आहे, मी सच्चिदानंद घन आहे, मी तो वासुदेव तत्वता सर्व येईल विचारिता आहे ठाऊ कसा भाग्या संता नाही तुझा अनिक मागुता गा. स्वरूपाचा बोध त्यांनी प्राप्त होईल आणि त्या बोधानं त्यांनी महाराज जे जाईल त्याचं नाव आहे जीवदशा. जीवपणा अनादिकालापासून आलेली ही जीवदशा त्यांनी निघून जाईल, स्वरूपाच्या बोधानं निघून जाईल. आणि एकदा का मी ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त झाला की मग विशेष असणारी दृष्टी प्राप्त होईल आणि त्या दृष्टीनं त्यांनी महाराज सगळीकडे ते ब्रह्मच प्रतीला येईल. म्हणून त्यांनी पुसून या ठाव अहंतेचा याचे दोन अर्थ करता येतील. हे सर्वाभूती पाहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसूनिया ठाव अहंतेचा सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहायला मिळतो. आधी त्यांनी स्वतःच स्वरूप त्यांनी कळावं आणि ते कळाल्यानंतर सर्वत्र परमात्मा प्रतीत येईल. दोन अर्थ असे करता येतील. पुसूनिया ठाव अहंतेचा म्हणजे अहंकाराचा ठावच पुसून टाकावा, मग सर्वाभूती पाहे एक वासुदेव हा एक अर्थ आहे. किंवा पुसूनिया ठाव अहंतेचा म्हणजे आधी स्वतः मी कोण आहे याचा आधी विचार करावा आणि तो विचार केल्यानंतर मग मी ब्रह्मरूप आहे असं कळेल आणि तेच ब्रह्म त्यांनी सर्वत्र कणाकणात व्यापक आहे, ब्रह्म एकच आहे म्हणजे मी सर्व ठिकाणी व्यापक आहे हा दिव्य असणारा बोध प्राप्त होईल. मग सर्वाभूती पाहे एक वासुदेव ही स्थिती प्राप्त होईल आणि मग अशा पद्धतीने परमार्थाच्या उच्च स्थितीला तो जाऊन पोहोचेल. सर्वात्मक भाव त्याच्या चित्तामध्ये त्यांनी अशा पद्धतीने प्रगट होईल आणि तो जे उरलेलं जीवन आहे ते त्यांनी महाराज विलक्षण असणारं जीवन जगत असेल. तो जिवंत तर असेल पण मुक्त झालेला असेल, जिवंत आहे पण मुक्त झालेला आहे म्हणजे जे उरलेलं आयुष्य आहे त्याला जीवनमुक्ती असं त्यांनी म्हणतात. जीवनमुक्ताचं विलक्षण असणार त्या आयुष्य आहे. बाकीची सर्व लोक सुख भोगत असतील संसारातली पण ते विलक्षण सुख नाही. जीवनमुक्तीचं जे सुख आहे ते असं आहे म्हणजे आपल्या अंतकरणातल्या सगळ्या प्रकारच्या वासना संपाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं. वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं याला म्हणतात त्यांनी जीवनमुक्ती. नाहीतर वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याला म्हणायचं मृत्यू. ते मरण आहे, ती मुक्ती नाही. म्हणून खरं त्यांनी महाराज मुक्त व्हायचं असेल तर अंतकरणातून सगळ्या प्रकारच्या वासना संपून जाव्यात. त्या संपतील कशाने तर याच माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून तिथपर्यंत आपल्याला जाता येईल आणि मग सर्वात्मक भूमिकेपर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. हे परमार्थाचं सार आहे महाराज. आणि ते कशानं होत असेल तर भगवंताच्या नामचिंतनानं त्यांनी ते घडू शकतं. म्हणून आपण जी भगवंताच्या नामचिंतनाची साधना करतो आहोत या नामचिंतनाच्या साधनेवर आपण विलक्षण आपली प्रीती म्हणजे प्रेम निर्माण करावं. त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं की त्या नामचिंतनानं दिव्य स्थिती प्राप्त होईल. त्या स्थितीनं आपण त्यांनी या बोधापर्यंत त्यांनी जाऊन पोहोचू. मग ते ब्रह्म जे आहे मी ब्रह्म आहे असं ज्या वेळेला आपल्याला कळेल मग ब्रह्मस्वरूपाचा जर विचार पाहायचा ठरला तर ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक, जे सर्वत्र व्यापक आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणतात. जे सर्व ठिकाणी व्यापक आहे, ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, देश काल वस्तू भेदरहित असणारे ते तत्व आहे. म्हणून श्रीगुरु ज्या दिवशी जीवनात आपल्या प्राप्त होतील त्या दिवशी दिव्य असणारं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालतील आणि त्या अंजनानं दिव्य दृष्टी प्राप्त होईल. तुकोबराय वर्णन करून सांगतात हे रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेदमावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंग तुका. तुकोबराच्या दिव्य स्थितीवर त्यांनी अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. हे जर कशानं झालं असेल तर त्या भगवत नामचिंतनाच्या प्रभावानं झालं. म्हणजे त्यांनी नामचिंतनाच्या प्रभावाने ही स्थिती प्राप्त होते. म्हणजे त्यांनी सर्वात्मक भाव अशा पद्धतीने प्राप्त होतो. म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणलं जातं. परमार्थ करत असताना फक्त ब्रह्मस्वरूपाला जाणून साधू संत थांबले नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. फक्त परमात्मा स्वरूपाला जाणून थांबू नये. स्वरूपाचा बोध प्राप्त झाला मग झालं त्याचं काम, इथपर्यंत साधू संत थांबले नाहीत. मग त्याला जाणलं आणि जाणल्यानंतर पुन्हा त्यांनी महाराज ज्या भगवंताकरिता अट्टहास केला होता तो मीच आहे हे कळालं. त्याला त्यांनी जाणून स्थिर झाले आणि स्थिरता प्राप्त झाल्यानंतर मग पुन्हा व्यवहार काही बंद झाले नाहीत. सगळे व्यवहार त्यांचे चालूच आहेत. हे व्यवहार करत असताना ज्या ज्या घटकांबरोबर आपण व्यवहार करतो आहोत त्या घटकांमध्ये तो परमात्माच आहे असं त्यांनी पाहून त्याच्यावर प्रेम करत व्यवहार करू लागले. ज्या सगळ्या त्यांनी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात खरा पारमार्थिक तोच आहे महाराज. फक्त प्रक्रिया सांगतो परमार्थामध्ये आल्यानंतर तो पारमार्थिक आहे असं नाही. प्रक्रिया ज्याच्या जीवनात उतरलेल्या आहेत
आणि उतरून त्याग्नी महाराज त्याला सर्वात्मक भाव तयार झालेला आहे आणि तो होऊन त्याग्नी महाराज भूतमात्रांमध्ये परमात्म्याला प्रत्यक्ष पाहतोय आणि पाहून त्याग्नी त्याच्यावर प्रेम करतोय, त्याची सेवा करतोय, तो खरा पारमार्थिक आहे. म्हणून सर्वत्र परमात्मा त्यांनी पाहायला मिळावा. वास्तविक पाहता आपण सगळेजण परमार्थ करायचं असं नाव समोर आलं की आपल्या डोळ्यासमोर एकच विचार असतो, वैकुंठातून देवानं आलं पाहिजे आणि आल्यानंतर आपल्या समोर उभं राहिलं पाहिजे. त्याला 4 हात असले पाहिजे, त्यानं मुकुट धारण केलं पाहिजे, त्याचा पितांबर असला पाहिजे आणि असा सुंदर शंखचक्र गदा पद्म घेऊन आला पाहिजे आणि मला हृदयाला लावलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. त्यांना असं वाटतं की हे अंतिम ध्येय आपलं आहे. बरोबर आहे, ठीक आहे, तिथपर्यंत आपल्या सर्वांना जायचं गोष्ट खरी आहे. पण त्या स्थितीपर्यंत जर जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या पाहिजे. तो देव तसा येणार नाही. ज्या देवाच्या प्राप्तीची आपण वाट पाहतो आहोत, ज्या देवाच्या भेटीची आपण वाट पाहतो आहोत, जो यावा आणि ज्यानं आपल्याला हृदयाला लावा असं आपल्याला वाटतं, तो परमात्मा तसा येणार नाही. मग काय करावं लागेल? आधी त्या परमात्म्याला जाणावं लागेल, पहिला मुद्दा. नंबर 2, मग त्या परमात्म्याला सर्व ठिकाणी पाहावं लागेल. आणि नंबर 3, मग त्या परमात्म्याला भेटावं लागेल. जाणणं वेगळं, पाहणं वेगळं आणि भेटणं वेगळं. म्हणून परमात्म्याची 3 रूप आहेत. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी. ते म्हणायचे तो परमात्मा निर्गुण निराकार आहे, तो परमात्मा सगुण निराकार आहे आणि तो परमात्मा सगुण साकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं जे परमात्म्याचं वर्णन. आपण रामकथा पाहतो की नाही महाराज? तुम्ही रामकथा, श्रीनिवास महाराज रामकथा सांगतात. रामकथेमध्ये त्याग्नी महाराज याज्ञवल्क्य ऋषींना भरद्वाज मुनींनी प्रश्न विचारला होता. भरद्वाज मुनी बसहु प्रयागा असं आहे ना. मग त्यांनी याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारला, महाराज ज्या देवाविषयी आपण त्यांनी चर्चा केली, रामाविषयी, तो राम त्यांनी अनेक रूपाने पाहायला मिळाला, पण माझ्या मनात संभ्रम आहे. काय संभ्रम आहे? अहो हा राम नेमका कोणता मी समजू? दशरथाच्या मुलाला राम म्हणू, त्या सगळ्यांचा आत्मा आहे त्याला राम म्हणू, की जो कणाकणात भरलेला आहे तो राम म्हणू, की या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो राम म्हणू? नेमका कोणता राम मी समजला पाहिजे? मला कृपा करून सांगा. हे ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं, सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठा, सोही राम जगत पसारा, सोही राम सबसे न्यारा. सगळ्याहून वेगळा सुद्धा तो राम आहे. तोच राम त्यांनी सगळ्या चराचरात व्याप्त आहे. तोच राम त्यांनी सर्व घटामध्ये बसलेला आहे आणि तोच राम दशरथाचा पुत्र होऊन प्रगट झालेला आहे. राम एकच आहे पण अनेक रूपाने पाहायला जातो. म्हणून निर्गुण निराकार हे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे, त्याला जाणलं पाहिजे. साधू संतांनी ते सांगितलं. कसं आहे परमात्मा? ज्ञानोबा सांगतात, हे सत्य ज्ञानानंत गगनाचे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जे ते परमात्मा सत्य स्वरूप आहे. सत्य, सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा 3 काळात बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम. सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा 3 काळात बाध होत नाही ते सत्य आहे. परमतत्व, परमात्मा तत्व, परमात्मा सत्य आहे. परमात्मा चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामुळेच आपण सर्वजण चेतन आहोत. जे आपण हालचाल तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात, बोलत आहात, हालचाल करत आहात, हे सगळं भगवंताच्या सत्तेने करतात. तो चैतन्य स्वरूप आहे आणि तोच आनंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाची जर व्याख्याच पाहायची असली तर गुरुजी सांगायचे, अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला म्हणतात ज्ञान. या जगतामध्ये अबाधित जर काय असेल तर फक्त परमतत्व आहे, त्याला जे विषय करतो त्याला म्हणतात ज्ञान. म्हणून तो ज्ञान स्वरूप असणारा परमात्मा आहे, अनंत स्वरूप परमात्मा आहे, गगनासारखा व्यापक असणारा परमात्मा हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगतात. स्वरूपानं परमात्मा असा आहे, त्याला अशा पद्धतीनं जाणावं. आनंद अद्वय नित्य निरामय जे काने जे ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ते हे म्हणत असताना, ते म्हणत असताना स्वरूप लक्षण घ्यावं आणि हे म्हणत असताना तटस्थ लक्षण घ्यावं. पण तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, असं सच्चिदानंद रूपानं परमात्म्याला जाणलं पाहिजे. ते त्याचं त्यांनी स्वरूप लक्षण आहे. तोच परमात्मा सगुण निराकार रूपानं पाहिला जातो. सगुण निराकार म्हणजे काय? अहो तो सगळ्या चराचरात व्याप्त आहे. तोच पृथ्वी झालाय, तोच त्याग्नी जल झालाय, तोच त्याग्नी अग्नी झालाय, तोच वायू झालाय, तोच आकाश झालाय, तोच चराचरामध्ये व्याप्त आहे. सगळ्या ठिकाणी परमात्माच परमात्मा गच्च भरलेला वेद स्वतः वर्णन करून सांगतो. हे हरि हा व्यापक सर्वगत चित्त
कीर्तनात थोडी हालचाल असली की बरं वाटतं. काही फडावरचे नियम असतात की असं उभं राहिलं की मग परत हलायचं नाही, जागेवर असं खिळून उभं राहायचं. नियम फडावरचे नियम आहेत. आमच्या फडावरचा नियम आहे, विठ्ठल विठ्ठल भजन घेत नाही, विठ्ठल रखमाई भजन घेतात. पण उड्या मारणं हा नियम मात्र आमच्या फडावर आहे. मग उड्या मारायला काय हरकत, उडी मारली पाहिजे कीर्तन. लोक उड्याच मारत नाहीत. ते पाटील महाराज आले त्यांना विचारा, ते काठीवर आहेत तरी सुद्धा उड्या मारतात. आहे की नाही, तुम्ही ऐकलंय सगळ्या लोकांनी त्यांचं कीर्तन. म्हणजे त्यांनी कीर्तनात उडी मारली की भाग्याचं लक्षण ठरतं. म्हणून धन्य जगी तोची एका हरिरंगी नाचे, हरीच्या रंगात नाचतो तो धन्य असू द्या. म्हणून भगवान व्यापक आहे हे मला सांगायचं. जो त्यांनी सर्वात्मक असणारा परमात्मा हरी हा व्यापक सर्वगत हातव मुख्यत्वे वेदांत हाच खरा वेदांत आहे. फार वेदांताच्या प्रक्रिया आत्मसात करून लोकांच्या समोर सांगितल्या आणि कणाकणात भरलेला परमात्मा जर कळालाच नाही, कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना कधी आलीच नाही, तर फक्त सांगण्यात काय तात्पर्य आहे महाराज. म्हणून त्या बोधावर आपण आधी आरूढ व्हावं, त्या बोधावर आपण आधी स्थिर व्हावं आणि स्थिर झाल्यानंतर एक वृत्ती प्राप्त होईल. आधी जे दिसत होतं ते दिसायचं बंद होईल आणि नवीन दिसायला सुरुवात होईल. आताच काकडा झाला की नाही, सगळे लोक महिनाभरच काकडा म्हणतात, वर्षभर कोणी करत नाही. त्याला जणू काय काकड्याचाच महिना म्हणतात कार्तिक स्नानाला. हे सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. सर्वात्मक स्थिती निर्माण झालेली आहे. त्या बोधावर त्यांनी अशा पद्धतीनं आरूढ झालेले आहेत आणि मग ही स्थिती प्राप्त होऊन भगवत स्वरूपाला त्यांनी जाणलंय, वृत्ती निवृत्त झालेली आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाला जाणून थांबले नाही. मग व्यवहाराची ज्या वेळेला त्यांनी परिस्थिती डोळ्यासमोर आली की त्या बोधावर गेल्यावर व्यवहार काही बंद होतात का? मग महात्म्याचे व्यवहार कसे होतात माहिती आहे का तुम्हाला? त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होतात. बाधित अनुवृत्तीनं होणारे व्यवहार म्हणजे ते त्यांनी त्याला कोणत्याही प्रकारचं करत ज्ञान झालं रे झालं की ज्ञानाग्नीत सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा, ज्ञानाग्नीत सगळी कर्म जळून जातात, संचित कर्म जळून जातात. त्याला त्यांनी महाराज क्रियामान कर्म लागू होत नाही, भर्जित बीजने आहे. जसं भाजलेलं बी पेरल्यानंतर उगवत नाही, तसं स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर केलेलं जे कर्म आहे ते त्याला लागू होत नाही. म्हणून भर्जित बीज नाही त्याला म्हणा. म्हणजे क्रियामान कर्म लागू होत नाही. राहिलं प्रारब्ध, ते प्रारब्ध त्यांनी तो भोगत राहतो, पण ते भोगत असताना त्यांनी महाराज तो स्वतःला ते समजत नाही. तो स्वतःला मी ब्रह्मरूप आहे असं समजत त्यांनी व्यवहार करत असतो. आणि या ब्रह्मरूप अवस्थेत जाऊन त्यांनी व्यवहार करत असताना सुद्धा तो त्यांनी सगळ्यांना ब्रह्मसमज समजत असतो आणि ब्रह्म समजून ब्रह्मस्वरूपाबरोबर व्यवहार करतो. मग ब्रह्म तुम्ही म्हणता निर्गुण निराकार आहे, ते त्यांनी सर्वत्र व्यापक आहे. मग ते असं सगळ्यांच्या रूपानं कसं काय नटलं असेल, त्याला सगळ्यांच्या रूपानं कसं पाहायला मिळतं? त्याला त्यांनी महाराज प्रक्रिया कळालेली आहे. त्याला साधू संतांच्या संगतीतून विशेष असणारा भाव त्यातला कळालेला आहे की जे सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शबलत्व आलेलं आहे. काय शबलत्व कसं आलं? अनादि त्यांनी कल्पित असणारी जी प्रकृती आहे, जिला माया असं त्यांनी म्हणतात, ती त्यांनी महाराज अनादि भावरूप आहे आणि तिनं परमात्म्याशी संग केला. त्यांचा अनादि कल्पित तादात्म्य संबंध झालाय आणि या अनादि कल्पित तादात्म्य संबंधातून त्यांनी महाराज त्याच ब्रह्मस्वरूपाला त्या मायेचा पडदा पडल्या कारणानं त्याला त्यांनी सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला त्यांनी ईश्वर म्हणू लागले, त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले. आपण सगळे त्याला परमात्मा म्हणू लागलो. तो परमात्माचा ईश्वर आहे. माया एक असल्या कारणाने ईश्वर सुद्धा एक आहे आणि या एक असणाऱ्या ईश्वराच्या पोटात संकल्प निर्माण झाला, मी एक आहे अनेक व्हावं. एकोहम बहुश्याम प्रजाये व मी अनेक व्हावा, संकल्प ईश्वराच्या पोटातला संकल्प आहे आणि त्यानं अनेक व्हायचं त्यांनी ठरवलं आणि तो त्यांनी अशा पद्धतीने विस्तारला. काय हे सगळं झालं असेल? ज्याच्याविषयी बोलता येत नाही तो बोलता येण्यास योग्य झाला. बोला नाही येते आले बोला, आमचा बाप गर्वार झाला. नाथ महाराज म्हणतात तो आमचा बाप आहे, तो गर्वार झाला. ज्याच्याविषयी बोलता येत नाही तो बोलता येण्यास योग्य झाला. त्याचं कारण आहे प्रौढ झाली आमची आई आणि बापाशी नावे त्या ठेवले पाही. आमची आई प्रौढ झाली. आई म्हणजे ती माया. ती स्वतःच म्हणते पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नुवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा. पती जन्माला माझे उदरी, माझा पती माझ्याच पोटी जन्माला आला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐकायला तुम्हाला वेगळं नाही वाटत का काही? नवरा कुठं पोटाला येत असतो का? म्हणजे माझाच नवरा माझ्याच पोटाला त्यांनी आला आणि मी त्याची आई झाले आणि पुन्हा त्यांनी त्याची बायको झाली. पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वापरी पती भोगे जेवो जा, निर्गुणपती आवडे मज, आधी माय पाठी भाज झाली हो. अशी त्यांनी महाराज ती दिव्य स्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून
ज्ञानोबराने ही स्थिती कळाली म्हणून तर म्हणतात ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी हो. त्या निरंजन स्वरूपामध्ये क्रीडा त्यांनी ज्ञानोबराय म्हणतात ही अशा पद्धतीने सुरू आहे. म्हणून त्यांनी मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. मीच माय झाले, मीच पतिव्रता शिरोमणी झाले आणि मीच त्यांनी अशा पद्धतीने क्रीडा करते. ती दिव्य असणारी माया त्यांनी वर्णन करून सांगते स्वतः. म्हणून तिचा अनादिकल्पित त्यांनी संबंध झाला आणि या संबंधातून त्यांनी त्या सच्चिदानंद घन असणाऱ्या निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला ईश्वरत्व अशा पद्धतीने आलं आणि तोच त्यांनी सर्वत्र नटला. त्या ईश्वराचीच ही सगळी रूप आहेत महाराज. ही सगळी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर दिसतात. हे त्यांनी परमात्म्याचीच रूप आहे. त्याला ब्रह्म म्हटलं जातं, त्याला परमात्मा म्हटलं जातं आणि त्याला भगवंत म्हटलं जातं. नक्की ऐका तुम्ही सगळ्यांनी कान उंच करून. आपल्याला जायचंय कोणत्या ठिकाणी कळालं पाहिजे. आपल्याला जर ज्ञानाच्या माध्यमातून जायचं असेल तर ब्रह्म समजून त्यांनी ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून स्थिर व्हावं. आपल्याला जर त्यांनी महाराज अजून त्याला कणाकणात पाहायचं असेल, त्याला परमात्मा म्हणतात. तो कणाकणामध्ये व्याप्त आहे, तो चरात आहे, आचारात आहे, सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. मौली वर्णन करून सांगतात मग वाड धाकुटेन म्हणती सजीव निर्जीव नेनती देखली या वस्तू ते उजलुटी मीच म्हणून सर्व ठिकाणी मीच आहे. सगळ्या भूतमात्रांमध्ये मी आहे. त्यांना प्रत्यक्ष प्रतीला आला, त्यांना प्रत्यक्ष प्रतीला येऊन तो दिसला, त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं. मौलिक ज्ञानोबरायांना अशा पद्धतीने रेड्यात देव दिसला, फक्त त्यांनी सांगितलं नाही, दिसला प्रत्यक्ष. त्याच्या मुखातून वेद अशा पद्धतीने प्रगट झाला. नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला म्हणून तर तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळाले. श्री संत एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला म्हणून तर काशीचं पाणी त्यांनी आणलं होतं आणि ते रामेश्वराच्या पिंडीवर नेऊन घालायचं होतं. रामेश्वर क्षेत्रामध्ये जाऊन ते गाढवाला पाजलं. बाकीचे सगळे लोक म्हणले काय वेडा माणूस आहे, एवढ्या लांबून कावड आणली, खुशाल गाढवाला पाणी पाजतोय, रामेश्वराला पाणी घालायचं. नाथांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले, माझा रामेश्वर या गाढवातच आहे. म्हणजे त्यांना गाढवात रामेश्वर प्रत्यक्ष दिसला. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी महाराज बैलात देव दिसला. वारीला जात असताना रस्त्याच्या कडेला चिखलात बैल खचला होता म्हातारा. सगळे वारकरी त्यांनी पताक घेऊन चालत होते पण कोणी बैलाला बाजूला काढत नव्हतं. तुकोबारायांनी पडशी पताक बाजूला ठेवून त्यांनी लगेच धोतर असं खोललेलं आहे, चिखलात उतरले, बैल बाहेर काढला. म्हणे काय करत आहात? म्हणे ज्या पांडुरंगाच्या भेटीकरिता तुम्ही पंढरीला जात आहात ना, तो पांडुरंग परमात्मा या बैलातच आहे, तुम्हाला बैलातच दिसतोय. या साधू संतांना सगळ्या भूतमात्रांमध्ये परमात्मा दिसला. बरोनी उरला चराचरी. देवस्थानापरी म्हणजे प्रकरण नटलेला आहे, तो चराचरात भरून उरलेला आहे. असं त्यांनी भगवंताचं स्वरूप आहे, असा भगवान कळावा. तो कळून त्यांनी आपण सर्वांच्या ठिकाणी त्याला पाहावा आणि फक्त पाहून थांबू नये. खरं सांगू का, असा त्यांनी शुद्ध परमार्थ करायला लागलेला मनुष्य त्याला त्यांनी सगळ्या ठिकाणी परमात्माच दिसतो. असा परमात्मा दिसायला लागल्यानंतर जीवनात कधीच भांडण व्हायचं नाही महाराज. जीवनामध्ये कधीच कोणाविषयीचा द्वेष व्हायचा नाही. जीवनात कधीच कोणाविषयीचा मत्सर व्हायचा नाही. आपल्या जीवनात कधीच कोणाची ईर्ष्या होणार नाही. आपण कोणाविषयी षडयंत्र करू शकणार नाही. आपण कधीच कोणाविषयी राजकारण करणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून नामशेष होऊन जातील जेव्हा आपल्याला माणसात देव दिसायला सुरुवात होईल. पण खरा परमार्थ हा पाठांतर केल्यानं होत नसतो.
खरा परमार्थ त्यांनी फार वाऱ्या केल्यानं होत नसतो. खरा परमार्थ त्यांनी फार पारायण केल्यानं होत नसतो. खरा परमार्थ तर या सगळ्यामधलं सार आपल्या जीवनात उतरल्यानं होत असतो. आणि तो जीवनात उतरवून त्यांनी महाराज आपण अशा पद्धतीने सर्वत्र परमात्म्याला पाहण्यानं होत असतो. हे जास्त महत्वाचं आहे. हे जास्त महत्वाचं आहे. दोन प्रकारानं त्यांनी पाहिलं जाईल, बाह्यांगानं केलेला परमार्थ आणि अंतरंगानं केलेला परमार्थ. बाह्यांगानं परमार्थ अनेक प्रकारानं करता येईल. सगळ्या अंगाला गण लावता येईल. गुरुजी म्हणायचे छट्ट्या पट्ट्याचा वाघ. सगळ्या अंगाला गण, जिथं पाहावं तिथं गण मारा, सगळ्या अंगाला गण लावायचं. म्हणजे छट्ट्या पट्ट्याचा वाघाच्या अंगावर पण पट्टे असतात की नाही, सगळ्या अंगाला आपण लावले म्हणून काय झालं? अरे गंधच लावल्यानं परमार्थ होत नाही, परमार्थाचा गंध जीवनात असल्यानं परमार्थ होतो. तो गंध जास्त महत्वाचा आहे. हे अतिशय महत्वाचं चिंतन आहे. पण फक्त त्यांनी आपण या सगळ्या गोष्टी पाठ करून मी तुमच्या समोर सांगायचे नाहीत, तर तुम्ही सगळे बसलेले भगवंताचे रूप आहात असं पाहून मी तुमच्या समोर बोलायचं. मी तुमच्यावर भरभरून प्रेम करायचं. खरा परमार्थ हाच आहे. मी पथ्य पाळायचं माझ्या जीवनात की मी माझ्या जीवनामध्ये कोणाला कधीच दुःख देणार नाही, कधीच दुःख देणार नाही. माझ्या शब्दांनी सुद्धा कोणाला दुःख होणार नाही, ती सुद्धा हिंसा आहे. हे पथ्य मी माझ्या जीवनात पाळायचंय. आणि फक्त एवढंच पथ्य पाळून थांबायचं नाही, यांना तर दुखवायचं नाहीच नाही, उलट यांच्यामध्ये देव आहे, यांना भरभरून देता येईल तेवढं प्रेम द्यायचं. हा खरा परमार्थ आहे महाराज. म्हणून सगळ्या जगाला भरभरून प्रेम द्यावं, परमात्मा समजून प्रेम द्यावं. सर्व भूतमात्रांमध्ये भगवानच गच्च भरलेला आहे अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये उतरावी. हे खरं परमार्थाचं साधन आहे. इथपर्यंत थांबून चालत नाही. पहिला त्यांनी मुद्दा आपण पाहिला, भगवंताला त्यांनी निर्गुण निराकार स्वरूपामध्ये जाणावं. त्या परमात्म्याला आपण भूतमात्रांमध्ये चराचरामध्ये प्रत्यक्ष पाहावं. पाहून थांबू नये, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्याबरोबर त्या पद्धतीनं वागावं. आणि फक्त वागून थांबायचं नाही. आणि आता अशी स्थिती प्राप्त करून घ्यायची की निर्वैर स्थिती त्यांनी निर्माण व्हावी. जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनात ही प्राप्त झाली. बरं, महत्वाचा मुद्दा सांगतो. असं चरित्रात महिपती महाराजांनी सांगितलं. बरं, महिपती महाराज माहिती आहेत ना तुम्हाला सर्वांना, जे ज्याने संत चरित्र अशा पद्धतीने सगळ्या जगाच्या समोर प्रगट केले. म्हणून त्यांनी संत कवी महिपती महाराज ताहाराबादकर त्यांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलं. आणि चरित्रात असं लिहिलं, तुकोबाराय भंडारा डोंगरावरून एक दिवशी घरी आले. आणि आल्यानंतर त्यांनी घरात आता प्रवेश करायचा आहे, तर अंगणामध्ये बरेच चिमण्या येऊन बसल्या होत्या, पाखरं येऊन बसले होते. तुकोबारायांना पाहिल्याबरोबर फडफड फडफड करत त्यांनी सगळ्या चिमण्या उडून गेल्या. तुकोबारायांनी विचार केला की मी आजाद शत्रू आहे, मला कोणी शत्रू नाही, मी कोणाचा शत्रू नाही. आणि असं असून सुद्धा या चिमण्यांना माझ्यापासून भीती का वाटली, या का उडून गेल्या असतील? घरात गेले नाहीत महाराज. निर्णय केला की आता परत घरात जायचं नाही. मग जंगलात जाईन, जोपर्यंत हे पाखरं माझ्या अंगावर स्वतः येऊन बसत नाही तोपर्यंत मी आता परत घरी यायचो नाही. पण भंडाऱ्यावर जाऊन त्यांनी भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. नामचिंतनामध्ये प्रेमानं भगवंताचं नामचिंतन करत राहिले. आणि त्या नामचिंतनाच्या प्रभावानं अशी स्थिती निर्माण झाली महाराज की ते जे पाखरं तुकोबारांना पाहून उडून गेले होते ते पाखरं तुकोबारांच्या अंगावर येऊन बसले. ते गोसावी महाराजांना कळालं होतं महाराज चिंचवडला. त्यांनी तुकोबारांना आमंत्रण दिलं. म्हणजे असं झालं, मला कळालं, पाखरं कुठं अंगावर बसत असतात का, हे झालं कसं हे मला कळत नाही. ही जी चांगली स्थिती आहे ही विशेष स्थिती आहे. म्हणजे सर्वात्मक भाव आहे. त्या पाखरांमध्ये देव त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाला, अनुभवाला आला सगळ्यांमध्ये. त्यांनी मग वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी म्हणून त्यांनी पक्षीही सुसुरी आली, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे सगळ्यांमध्येच परमात्मा प्रत्यक्ष पाहायला मिळाला. आणि या स्थितीत गेल्यानंतर त्या परमात्म्याला जाणून आता मला परमात्म्याला वेगळ्या ठिकाणून हाक मारायची आवश्यकता नाही. आता मला परमात्म्याबरोबर सहज बोलता येतं. परमात्मा माझ्या जवळ आहे. माझ्या प्रत्येक वस्तूंमध्ये मला परमात्मा दिसतोय. कारण त्याच्या ठिकाणी देश काल वस्तू परिच्छेद नाही. देश भेद काल भेद वस्तू भेद नाही. सगळ्या देशांमध्ये परमात्मा आहे, सगळ्या वस्तूंमध्ये परमात्मा आहे, सगळ्या काळात परमात्मा आहे. मग आज आता माझ्या समोर त्यांनी सगळ्या वस्तूंमध्ये आहे. माझ्या हातातल्या या रुमालात पण माझा देव आहे. मला जर त्याच्याशी बोलायचं ठरलं तर मी इथंच त्याच्याशी बोलू शकतो. म्हणून तुमच्या सगळ्यांमध्ये देव भरलेला आहे. मी सगळ्या घटकांमधून परमात्म्याला पाहून त्याच्याशी संवाद करू शकतो. आता मी देवाला म्हणू शकतो, देवा तुला जर त्यांनी संपूर्ण विश्व निर्माण करता येतं, तुला जर हे चराचर विश्व निर्माण करता येतं, संपूर्ण हा विश्वाचा पसारा प्रगट करता येतो, तूच त्यांनी संपूर्ण विश्वाला प्रसवलास हे मला चांगल्यापैकी माहिती आहे. तुझा जो पडदा आहे ना मायेचा, तो शुद्ध सत्वगुणाचा अतिशय दिव्य पडदा आहे. तो पडदा अंगावर घेऊन त्यांनी वास्तविक ब्रह्मच आहे. फक्त पडदा आला की ईश्वर म्हणायचं, आणि पडदा बाजूला झाला की ते नित्य असणारं ब्रह्मच आहे. पण तो पडदा असा गुणी आहे महाराज, विशेष असणारा पडदा आहे की ज्याच्यात त्यांनी विशेष गुण आहेत. म्हणजे त्यांनी कान्होबा तुझी घोंगडी चांगली, ती चांगली घोंगडी आहे. आम्हासे का दिली वांगली, आमची वांगली घोंगडी आहे, त्याची ती चांगली घोंगडी आहे. त्या चांगल्या घोंगडीने त्याला हे सगळं करता येतं. मग तुझ्याजवळ असणाऱ्या चांगल्या घोंगडीने जर तू त्यांनी विश्व होऊ शकतोस, तू चराचराच्या रूपाने प्रगट होऊ शकतोस, तर तू माझ्याकरिता सगुण साकार होऊन का प्रगट होऊ शकत नाहीस देवा सांग. तू त्यांनी गरुडावर बसून माझ्याकरिता का येऊ शकत नाहीस मला सांग.
मला सावळ्या सुकुमार असणाऱ्या रूपामध्ये तू प्रत्यक्ष दर्शन का देऊ शकत नाही सांग. तू हातामध्ये मुरली घेऊन त्यांनी वाजवत मला त्या मुरलीतून हाता का मारू शकत नाही सांग. महत्वाची गोष्ट आहे बाबा आहेत ना. मग सांगितलं त्यांचं नाव मुरलीधर आहे. मुरली भगवान मुरली वाजवतो महाराज. आणि या मुरलीतून त्यांनी अशा पद्धतीने भक्तांना वेधून घेतो, आपल्याकडे त्यांनी आकृष्ट करून घेतो. श्रीमद भागवतात तुम्ही बघा, यानं त्यांनी पाव्यातून क्लीम नावाचा शब्द बाहेर काढावा आणि या क्लीम शब्दानं त्यांनी सगळ्या गोपिकांना सगळ्या गोपाळांना वेधून घ्यावं, त्यांची नावच घ्यावीत पाव्यातून आणि मग त्या सगळ्यांनी त्याच्याकडे वेधलं जावं. हा महत्वाचा विचार आहे. मग या सगळ्यांबरोबर जर तू हे सगळं करू शकतोस, तू प्रगट होऊ शकतोस, तर मला सुद्धा सच्चिदानंद रूप असणारे हे भगवंता तू त्यावेळी सगुण साकार होऊन माझ्या समोर प्रगट होऊन दर्शन का देऊ शकत नाहीस, मला भेट का देऊ शकत नाहीस, असा विचार तुकोबारायांच्या अंतकरणातला विचार आहे. मला हे परमार्थाचं साधन मी तुमच्या समोर सांगतोय. 3 टप्पे त्या साधनातले सांगितले. पहिला टप्पा आहे परमात्म्याला जाणावं, दुसरा टप्पा आहे पाहावं आणि त्याच्यावर प्रेम करावं, आणि तिसरा टप्पा आहे त्याला सगुण साकार रूपात प्रगट करून त्याला भेटावं. हे 3 टप्पे जीवनामध्ये असावे. आपणही सगळे वारकरी आहोत. तो खरा वारकरी तर तोच आहे ज्यानं परमात्मा स्वरूपाला जाणलंय सच्चिदानंद रूपानं. खरा वारकरी तो आहे ज्यानं चराचरात कणाकणात भूतमात्रांमध्ये परमात्म्याला प्रत्यक्ष पाहायला नेत नाही, तर फक्त प्रवचनाकरिता ओळी घेतली जाते, रट्टावून हाणले जाते. ते सुद्धा जे जे भेटे भूत ते मानसे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत गवया. मला सगळ्या भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहणं ही भक्ती आहे की नाही, ती भक्ती जीवनात उतरली पाहिजे. दुसरा टप्पा आहे सगळ्यांमध्ये परमात्मा पाहावा. मग तिसरा टप्पा की परमात्म्याने सगुण साकार होऊन आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं. मग त्या सगुण साकार भगवंताचं चिंतन त्यांनी आपण ठरवू तसं आपल्या मनात जसा भाव असेल तसा परमात्मा प्रगट होतो. लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, भगवान प्रभू रामचंद्र त्यांनी शबरीला भेटायला गेले होते. आता सगळी शबरीची कथा रामायण मला सांगायचं नाही बरं, पण शबरीच्या आश्रमात भगवान गेले की आश्रमात गेल्यानंतर त्यांनी मला शबरीनं लगेच भगवंताला ओळखलं. शबरीचं 7 वर्षाचं वय असताना ती साधना करू लागली, भगवंताला हाक मारत होती. 80 वर्षाच्या वयात राम तिथे गेला. म्हणजे राम प्रभूंच्या प्राकट्याच्या आधीपासून शबरी वाट पाहत होती. तिला काय माहिती राम कसा आहे, तिला काय माहिती राम तिने कधी पाहिलाच नाही. मग राम प्रभू तिच्या आश्रमात गेल्याबरोबर तिला राम लगेच कसा काय ओळखू आला, त्याचं कारण सांगतो. तुम्ही ऐका सर्वजण कान उंच करून, महत्वाचा मुद्दा सांगतोय. त्याचं कारण असं आहे की भगवंतानं ते रूप धारण केलं ज्याचं चिंतन शबरी अंतकरणात करत होती. पण शबरीनं भगवंताचे जसे चरण आपल्या अंतकरणात साठवले होते, तिच्या समोर जात असताना प्रभू रामचंद्रांनी तसेच चरण प्रगट केले आणि तिच्या समोर गेले. मला काय सांगायचं याच्यातून, तुम्ही भगवंताचे चरण कसे असतील याचा विचार करू नका. तुम्ही भगवान कसा दिसत असेल याचा विचार करू नका. तुम्ही ठरवा तुम्हाला देवाला कसं पाहायचंय. तुम्ही ठरवा कसं पाहायचं. तुम्ही मनातली मनात त्याची छबी तयार करून ठेवा. तो अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे, जो त्याने देहुडा चरण उभा राहतो. एक पाय त्याचा सरळ आहे, एक पाय त्याने तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. ज्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. ज्याची नाभी अतिशय सखोल आहे. ज्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. ज्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. ज्याची हनवटी अतिशय मोहक आहे. ज्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. ज्याची नासिका सरळ आहे. ज्याच्या भोवया धनुष्याकृती आहेत. ज्याचे डोळे कमलाकार आहेत, का कमलासारखे सुंदर आहेत. ज्याचे कपाळ उंच आहे, त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. भगवंताच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्यानं आपल्या विशाल असणाऱ्या हातांमध्ये बासुरी मुरली धारण केलेली आहे. ती आधारावर ठेवून त्यांनी ओठांवर ठेवून ती वाजवतोय आणि ती वाजवत त्यांनी त्या मुरलीच्या नादातून मला हाक मारतोय आणि तिरक्यावर त्यांनी पाहून माझी वाट पाहतोय, मला बोलावतोय. असं ध्यान आपण सर्वजण आपल्या हृदयामध्ये भगवंताचं करू शकतो. महाराज आपल्या सगळ्यांना हे भगवंताचं ध्यान हृदयात करता येऊ शकतं. माझं म्हणणं तुम्ही ऐका खरोखर. पण खरं वारकऱ्याचं लक्षण हेच आहे महाराज. त्यानं पांडुरंगाला हृदयात आठवावं. हे समचरण सरोजम सांग नीलामुदाभम जगनहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. असा विठ्ठल हृदयात आणता येईल जो विटेवर उभा आहे, समचरण ठेवून उभा आहे. हे सगळे लक्षणं कमरेवर हात ठेवून उभा आहे. असा दिव्य असणारा विठ्ठल हृदयामध्ये साठवता येईल. तोच विठ्ठल ब्रह्म आहे. तोच विठ्ठल सर्व ठिकाणी गच्च भय विठ्ठल विस्तारला जनी. तोच माणसात भूतमात्रात जडच्या चेतनामध्ये गच्च भरलेला आहे आणि तोच सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर उभा राहू शकतो. एकच विठ्ठल आहे. नावं मात्र 3 मी त्याची तुमच्या समोर सांगितली. त्याला ब्रह्म म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, नाहीतर त्याला भगवंत म्हणा. तो एकच आहे. फक्त त्याला पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे आणि ती दृष्टी प्राप्त होणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे.
पण त्या भगवंताचं चिंतन करता करता सगळ्या उपाधींना आपल्या अंतकरणातून बाजूला करून टाकायचं आणि फक्त भगवंताच्याच ठिकाणी स्थिर व्हायचं आणि ते होण्याकरिता भगवंताचं नामचिंतन करायचं, अखंड नामचिंतन करीत राहायचं. त्याच्या वाचून बाकीच्या कोणत्याच गोष्टीला महत्व द्यायचं नाही, कशालाच महत्व द्यायचं नाही. शुभ अशुभ, पवित्र अपवित्र, आपलं पर्ग इथे तिथे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या चित्तात भरलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार काढून टाकायचा आणि फक्त भगवंताचं चिंतन करायचं. ही परमार्थातली दिव्य स्थिती आहे आणि ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. ती कशानं प्राप्त होईल तर ती भगवंताच्या नामाच्या ठिकाणी प्रेम जडल्यानं प्राप्त होईल. फक्त प्रेम जडल्यानं प्राप्त होणार नाही तर त्या नामाच्या माध्यमातून बोधापर्यंत जावं लागेल. त्या बोधानं सर्वात्मक असणारा परमात्मा दिसावा लागेल आणि ते दिसून त्याच्यावर आपल्याला प्रेम करावं लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण पुढच्या मुद्द्यात पदार्पण करू शकतो. म्हणून निळोबरायांनी विशेष असणारा परमार्थ सांगायला सुरुवात करताना अभंगाच्या पहिल्या चरणात चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. सुरुवात सांगितली नामचिंतनाच्या ठिकाणी असणारं प्रेम आणि विशेष गोष्ट सांगितली भगवत भावना सर्वाभूती. दोन गोष्टी एकत्र जोडूनच सांगितल्या. नामचिंतनाच्या ठिकाणी ज्याचं प्रेम जडतं तो खरोखर या बोधावर येतो, तो खरोखर या विचारावर आरूढ होतो. पण त्या नामचिंतनाच्या ठिकाणी आपलं प्रेम जडा. उगीच रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणायचं नाही, सारखं म्हणत राहायचं. आणि ते म्हणता म्हणता जर अन्य प्रकारचा विचार आपल्या मनात घोळत असला आणि फक्त तोंड रामकृष्णारी म्हणत असलं तर त्याचा काय उपयोग नाही. आमचे भाऊ म्हणायचे मुंह में राम और बगल में छुरा. म्हणजे तोंडात मात्र राम आणि बगलात मात्र सुरा. हे काही कामाचं नाही. पण ते नामचिंतन करत असताना एकनिष्ठतेनं करावं, दशनाम अपराध रहित नामचिंतन करावं. त्या नामचिंतनाच्या ठिकाणी आपलं प्रेम असावं आणि त्या प्रेमानं केलेलं नामचिंतन आपल्याला बोधाच्या स्थितीपर्यंत घेऊन जाईल आणि मग तो परमात्मा आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल. भगवत भावना सर्वाभूती, सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मा गच्च भरलेली अशी भावना सहजच प्रगट होईल. ही प्रगट करावी लागेल आणि मग त्यांनी पाहावं लागेल असं नाही. तात्पर्य असं आहे की नामानं सुरुवात करा
ते नाम या भूमिकेपर्यंत घेऊन जाईल हे जास्त महत्वाचं. मग आपापच उलगडा होईल की तो कसं काय, हे सगळं काय झाला. अमृतानुभवात वर्णन करून सांगतात की नाही, माऊली सांगतात ऐसी ये निरुपाधिके जगाची जी जनिके ती वंदिली म्या मुळके देवो देवे. ऐसी निरुपाधिके, दोन निरुपाधिक तत्व आहेत. ते दोन तत्व त्यांनी एकत्र झाले आणि त्यांच्यातून त्यांनी महाराज जगाची जी जनिके, जगाला जन्म देणारे त्यांनी मायबाप आहेत महाराज. त्यांना त्यांनी निरुपाधिक का म्हटलं असेल, एक त्यांनी पारमार्थिक सत्तेत आहे आणि दुसरं प्रातिभाषिक सत्तेत आहे. दोघांच्या सत्ता भिन्न आहे. याची उपाधी त्याला नाही, त्याची उपाधी याला नाही, पण भिन्न सत्तेमध्ये आहे. त्यांचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झालेला आहे आणि या संबंधातून त्यांनी महाराज हा संपूर्ण पसारा पाहायला मिळाला. संपूर्ण जगत पाहायला मिळालं. पण वास्तविक पाहता परमात्माच आहे, पण तो परमात्मा या पद्धतीने प्रगट झाला. म्हणून तुम्ही म्हणाल की आली कुठून माया, जर एकमेव अद्वितीय ब्रह्म ब्रह्मच आहे मग आली कुठून माया. मौली म्हणतात तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारू स्थळे चारू आहारी एकांगाच्या, तोच तिच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे आणि तो स्वतः विहार अशा पद्धतीने करतो आहे. म्हणून हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने पाहायला मिळतं. हे सगळं त्यांनी होईल तेव्हा जेव्हा तुमचं नामचिंतनावर आधी प्रेम जडेल तेव्हा. तुम्हाला याचा आणि त्याचा काय संबंध आहे, त्याचाच खरा संबंध आहे. आपण हे असं ऐकत असताना आपलं तपासून पाहत जायचं की खरोखर आपलं नामावर प्रेम आहे का. या नामाच्या माध्यमातून अंतःकरण निर्मळ होऊन, शुद्ध होऊन, स्थिर होऊन, पवित्र होऊन ज्ञानाचा अधिकारी झालं का. खरोखर आपल्या जीवनात श्रीगुरु आले का, त्यांनी आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला का, तो आपल्या जीवनामध्ये उतरला का, मग आपल्याला सर्वात्मक असणारा ब्रह्मभाव प्राप्त झाला का. या सगळ्या गोष्टी माणसं कधीच विचारात घेत नाही. पण जन्मधर त्यांना एक वाटत राहतं मी पारमार्थिक आहे. अरे हे सगळं बाकीचं करण्यानं पारमार्थिक मनुष्य होत नसतो. हे जाणल्यानं मनुष्य पारमार्थिक होत असतो. या विचारावर आल्यानं मनुष्य पारमार्थिक होत असतो. असा विचार आपण का करत नाही, आपण कधीच या विचारावर का आरूढ होत नाही. म्हणून त्यांनी सगळ्या ठिकाणी परमात्मा पाहावा. कीर्तनात बुवा सांगतो सगळ्या भूतमात्रांमध्ये परमात्मा आहे, जीवमात्रांमध्ये परमात्मा आहे, सगळ्या ठिकाणी. मग एखादा दिवस आपल्या जीवनातला असा आपण शोधून बघावा की त्या दिवशी आपल्याला सगळीकडे परमात्माच परमात्मा दिसत होता. माझ्याबरोबर जेवढे लोक व्यवहार करत होते सगळे मला देवच दिसत होते. असं कधी आपल्याला झालं का. आणि जर झालं नसेल तर आपला परमार्थ रास्त चाललाय की उगीच कोणत्या तरी मार्गाने चाललाय, आपण विचार केला पाहिजे. सांसारिक लोकांना एकमेकाविषयी काही आदरभाव निर्माण व्हायचा नाही, ते सांसारिकच आहे. पण पारमार्थिक लोकांना सुद्धा माणसांमध्ये देव दिसत नसेल तर मग त्याचा परमार्थ काय कामाचा महाराज. महत्वाची गोष्ट आहे. संसारातले लोक एकमेकाचा द्वेष मत्सरी ईर्षा करत असतील, भांडत असतील, एकमेकावर त्यांनी कारवाया करत असतील, ते सांसारिकच आहेत. ती शेंडी सगळं संसारात बुडालेली आहे. त्यांचा काय विचार करायचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ते ह्या मार्गाला येत सुद्धा नाही. काहीतरी असे आहेत की कधीच या कथा कीर्तनांकडे त्यांच्या शेंड्याच उमऱ्याला बांधून टाकलेले आहेत. तिथून ढळायचेच नाही महाराज. त्यांच्याकरता हे चाललं नाही. पारमार्थिक माणसाने असा विचार केला पाहिजे की आपण परमार्थाच्या मुद्द्यावर आलेलो आहोत आणि मग आपण त्यांनी या मुद्द्यात पदार्पण करत असताना आपल्याला सगळ्या भूतमात्रांमध्ये परमार्थ. आपण फक्त लोकांना सांगतो कुत्र्यात देव दिसला नामदेव महाराजांना, हे सांगणं म्हणजे आपलं त्यांनी. मी सगळ्या लोकांच्या समोर सांगतो कुत्र्यात देव दिसला नामदेव महाराजांचं चरित्र सांगतो नामदेव महाराजांचं. हे चरित्र सांगणं हे माझं झालं भांडवल. महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे फक्त भांडवल म्हणून मी लोकांच्या समोर सांगतोय. लोक ऐकतात, लोकांना छान वाटतं, लोक मानाय डोलवतात, त्यांनाही समाधान, त्यांनी माना डोलवलं की मलाही समाधान. हे फक्त तात्पुरतं समाधान आहे. वस्तुस्थिती काय आहे त्याच्यात उतरतो कोण. भगवत भावना सर्वाभूती हे कधी आपल्या जीवनात उतरणार आहे. हे जर उतरलं नसलं, माझ्या बोलण्याचा राग मानू नका मायबाप, पण वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं माणसानं आतून हलवून स्वतःला जागं केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. मला खरंच माणसात देव दिसतो का, मला खरंच भूतमात्रांमध्ये देव दिसतो का. दिसत नसेल तर अजून आपण कमी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या दिवशी सगळ्यांमध्ये देव दिसेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवंताला हाक मारण्याची आपल्या अंगामध्ये ताकद निर्माण होईल. देवा तू सगळ्या ठिकाणी गच्च भरला, तुला सगळं होता येतं, मग मला दर्शन का देता यायचं नाही. मग अखंड त्याच्या दर्शनाकरिता मुखात नामचिंतन राहील आणि हृदयामध्ये त्याचं नामस्मरण राहील. मग भगवंताचं त्यांनी चिंतन हृदयामध्ये अशा पद्धतीने राहील. असं साधन जो करतो तो खरा परमार्थाचं साधन करतो आणि हेच खरं परमार्थाचं साधन आहे. ठासून चकारात्मक निरोपाराय वर्णन करू सांगतात. Yeah.
हेची परमार्थ साधन. आता ज्या अर्थी निळोपरा हेची म्हणतात त्या अर्थी बाकीची काही साधनं बघायची आवश्यकता नाही. ते म्हणतात हेची परमार्थ साधन. निळोपरा हे संत मालिकेतले 5वे संत आहेत, संत पंचायतनामधले. आधी ज्ञानोबा आहे प्रमुख संत मानले जातात, त्याच्यानंतर नामदेव महाराज आहेत, त्याच्यानंतर नाथ महाराज आहेत, त्याच्यानंतर तुकोबा आहेत आणि मग निळोबा आहे. संत पंचायतनातले शेवटचे संत आहेत. निळोबा ठामपणे सांगतात महाराज, भक्तिबाबांच्या मुखातून मी ऐकले महाराज, उत्तर असणारे जे महात्मे आहेत त्यांचं असणारं जे चिंतन आहे, त्यांनी जगाच्या समोर केलेला जो उपदेश आहे तो पूर्व महात्म्यांपेक्षा प्रभावी आहे. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आधीचे बाकीच्यांना दुय्यम करायचं नाही. मग प्रभावी का ठरला? काळ बदलत गेला, लोक बदलत गेले, लोकांचे विचार बदलत गेले. मग त्या लोकांकरता संस्कृतात असणारी गीता माऊली ज्ञानोबा यांनी सर्वांच्या समोर प्राकृतात आणून ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट केली. काळाची गरज म्हणून प्रगट केली की नाही, पण तिथपर्यंतही थांबून चाललं नाही. मग पुढे आणखी अभंगाची रचना करावी लागली. असं करता करता अजून पुढचा काळ बदलत गेला, सगळ्या लोकांची विचारसरणी बदलत गेली. म्हणून अतिशय सोपं करून ते तत्व सांगावं लागलं, प्रभावीपणे सोपं करून सांगितलं सगळ्या लोकांच्या समोर. मग निळोबा जणू काय सगळ्या जगाला परमार्थ सांगतायत आणि सोपा करून सांगतायत आणि सकारात्मक सांगतात. हेच परमार्थ साधन, हेच खरं परमार्थाचं साधन आहे. काय परमार्थाचं साधन आहे? नामचिंतने जडली प्रीती, हेच परमार्थ साधन. भगवत भावना सर्वाभूती, हेच परमार्थ साधन. मुखी नाम, हेच परमार्थ साधन. हृदय ध्यान, हेच परमार्थ साधन. यानं भक्तानं याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही महाराज. त्याला अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं, भगवंतावर अवलंबून राहायचं. म्हणजे शरणागती विशाल म्हणतात. भगवान म्हणतो मला शरण या. हे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. ज्या मोक्षाची अपेक्षा करतोस मी तुला देतो, शोक चिंता करू नकोस, मी तुला द्यायला तयार आहे. तू फक्त संपूर्णपणानं मला शरण आहे, सर्व भावानं मला शरण आहे. म्हणून त्यांनी सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्मांचा त्याग करून मला शरण, मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन. भगवान म्हणतो की नाही. मग भगवंताला शरण जावं. गुरुला शोधण्याकरिता तुकोबा गेले नाहीत महाराज. भागवतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. तुम्ही म्हणाला आला आता भागवतावर. नाही, मी भागवतातलं जास्त चिंतन सांगणार नाही. हे बघा, भागवतामध्ये राजा परीक्षिताचं उदाहरण आहे. हा राजा परीक्षिती गुरुला शोधण्याकरिता गेला नाही महाराज. तो आपल्याच जागेवर बसून राहिला. त्यानं जागेवर बसून त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन केलं. त्याला जाणवलं की मी आईच्या गर्भात असताना माझ्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला, त्यावेळेला मला सोडवण्याकरिता माझा मायबाप आला. आता तो कुठे लपला, मी का कोणाला शरण जाऊ? म्हणून त्याने भगवंताचं स्मरण केलं, भगवंतानं कृपा केली आणि शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला शोधत आले. हा महत्वाचा विचार आहे. स्वतःहून त्यांनी महाराज तत्रायो 16 वर्षिक सदा व्यासात्मजो ज्ञान महाब्दी चंद्रमा असं ज्यांच्याविषयी बोललं जातं ते स्वतः त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. म्हणजे काय मला सांगायचं याच्यातून, तुम्हाला जर परमार्थाचं साधन प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आधी भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात करा प्रेमानं. ते जर करत राहाल तर चांगला साधक होऊन भगवंताचं नामचिंतन करीत आपल्या जागेवरती बसा. तुम्ही आपल्या जागेवर बसल्यावर आपोआप श्रीगुरु तुम्हाला शोधत येतील. तुम्ही श्रीगुरूंना शोधायला जायची आवश्यकता पडणार नाही, ते तुम्हाला शोधत येतील आणि येऊन त्यांनी कृतार्थ करून टाकतील. कृतकृत्य अवस्था प्राप्त होईल. राजाला एका क्षणात त्यांनी कृतकृत्य अवस्था प्राप्त झाली. मस्तकावरच हात ठेवला आणि त्याला चतुर्भुज असणारे भगवंताच्या रूपाचं दर्शन झालं शुकाचार्यांच्या माध्यमातून. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज राजाची जीवन कृतार्थ झालं. तो आपल्या जागेवर चांगला साधक होऊन बसला. त्यानं नामचिंतन भगवंताचं केलं म्हणून गुरु स्वतः आले. आणि आल्यानंतर राजाला 7 दिवसामध्ये त्यांनी विलक्षण असणारं परमार्थाचं तत्व विस्तारानं वर्णन करून सांगितलं. राजा कृतार्थ झाला.
आणि मग भगवंताच्या ठिकाणी प्रेम जडलं, म्हणला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. शेवटचा अंतिम उपदेश केला ना, कोम तू राजन मरीशेती पशुबुद्धी मे माम जे, असं त्यांनी सांगितलं ना, तू मरणार आहेस, अशी जी बुद्धी आहे ती टाकून दे, असं त्यांनी राजाला सांगायला सुरुवात केली. राजा म्हणला, महाराज चिंता करू नका, तुम्ही 7 दिवस माझ्या समोर चिंतन मांडले, त्याच्यातून मला कळालंय मी ब्रह्मस्वरूप आहे. मी त्यांनी जन्मणार न जायते म्रियते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता न भूयः अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा मी आहे, नैनांचिन्नते शस्त्राने, असं माझं स्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मला आता काही त्यांनी भीती वाटत नाही. असं ऐकल्यावर शुकाचार्य महाराज निघून गेले. महाराज भगवंताचं चिंतन, पुन्हा नामचिंतन, हे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, असं त्यांनी भागवतातला शेवटचा श्लोक आहे. नामसंकीर्तन करत करत त्यांनी शुकाचार्य महाराज निघून गेले. म्हणजे नामसंकीर्तनाला महत्व शुकाचार्यांनी सुद्धा त्यांनी विशेष रूपाने दिले. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तर त्यांनी महाराज तुम्ही नामचिंतन करा, गुरुकृपा त्यांनी आपोआप घरी चालत येईल आणि मग त्यांनी महाराज जीवन कर्तार्थ होईल. मग तुम्हाला म्हणता येईल, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय सेजे आला, असं त्यांनी सहज आपल्या मुखातून बाहेर पडेल. हे जास्त महत्व. हृदय, आपल्या हृदयामध्ये आत्माराम त्यांनी मला प्रत्यक्ष प्रतिद तोच सर्वत्र पाहायला मिळाला, अशी भूमिका तयार होईल आपोआप. आणि ही तयार झाल्यानंतर तिथं थांबावं असं वाटणार नाही, त्याच्या पुढे जावंसं वाटेल, आणि ते म्हणजे भगवंताच्या सगुण दर्शनाकडे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव आहे का, त्यांना त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त आहे, प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान असून सुद्धा ते म्हणतायत, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणजे काय, वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून म्हणजे एकरूपता त्यांनी जाणून पुन्हा त्यांनी मी भक्त तू देव ऐसे करी या भूमिकेत तुकोबाराय जाऊन भगवंताच्या सगुण दर्शनाची अपेक्षा अशा पद्धतीने करतायत. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातच हे घडतं महाराज, दुसरीकडे कुठंच पाहायला मिळणार नाही. हे विशेष असणारं तत्व आहे. एखादा म्हणेल तत्वज्ञ असेल, तो म्हणेल की तुम्ही कसं काय, त्यांनी सगळीकडे ब्रह्म आहे, ब्रह्म एकच आहे, त्याच्या ठिकाणी विकार नाही, मग हे तुम्ही देव आणि भक्त असं नातं कसं जोडता. माऊलीने विशेष रूपाने वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, हे देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. एकाच डोंगरामध्ये कोरून त्यांनी महाराज त्याचाच खांब, त्याचंच त्यांनी भिंत, त्याचाच दरवाजा, त्याचंच त्यांनी परिवार नंदी तयार केला, त्याचं कासव तयार केलं, त्याचाच गणपती तयार केला, त्याचीच महादेवाची पिंड झाली, त्याचीच पार्वती केली. एकाच दगडात जर एवढं सगळं तयार होऊ शकतं, तर एका ब्रह्मस्वरूपामध्ये त्यांनी महाराज असा भक्तीचा व्यवहार का होऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने भक्ती स्वीकारली आणि त्या भगवंताला सगुण साकार करून आपल्या हृदयामध्ये त्यांनी साठवलं. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होते असे, त्याला निराकार असणाऱ्या परमात्म्याला साकार करून हृदयामध्ये ठेवलं. त्याचं चिंतन त्यांनी करतो आहोत, मुखानं त्याचं नामस्मरण करतो आहोत, आणि हेच खऱ्या अर्थानं परमार्थाचं साधन त्यांना वाटतंय. म्हणून हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान, मुखात नाम आणि हृदयात ध्यान. पण महाराज असं आहे, जरी तुम्ही सांगत असले ना आम्ही किती ध्यान करायला लागलो, किती नामचिंतन करायला लागलो, तरी संसारातले सगळे व्यवहार काही बंद होतात का. हे करावेच लागतात. अनेकांना तोंड द्यावं लागतं, अनेक व्यवहारांमध्ये पदार्पण करावं लागतं. मग तिथं सुखदुःख असतात, तिथं सगळे विकार असतात, तिथं सगळे विषय असतात, तिथं सगळ्या वासना असतात. या सगळ्या गोष्टींमधून पदार्पण करून त्यांनी प्रवास करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, निळोबाराय म्हणतात, हे जरी त्यांनी असं असलं तरी सुद्धा त्याला ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे की नाही, त्याला कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना येते की नाही, या स्थितीत तो निघून गेलाय की नाही. मग जरी त्या विषयांमधून त्यांनी अशा पद्धतीनं तो प्रवास करत असताना दिसत असला तरी, त्याच्या ठिकाणी मायामोह जरी त्यांनी आपल्याला लटक्या स्वरूपात दिसत असले तरी सुद्धा ते त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाधा करीत नाहीत. तो व्यवहार करताना दिसतो. त्याचा मुलगा त्याला आपला पिता म्हणतो, त्याची पत्नी त्याला पती म्हणते, त्याची पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरुतत्वता, परितो त्या परता वर्तत असे. तो त्याच्यापेक्षा वेगळा राहून अशा पद्धतीने आचरण करत राहतो. त्याची ती भूमिकाच काही वेगळी आहे. म्हणून तर त्यांनी हे सगळेचे सगळे विकार मायामोह त्याच्यावर आक्रमण करीत नाहीत. तो भगवंताच्या चिंतनानं संतुष्ट झालेला असतो. हे निळोबारायाने वर्णन करून सांगा.
विषय भोगी विलोभता, विषयाचा कोणत्याही प्रकारचा लोभ अंतःकरणात राहत नाही, त्याच्या विरुद्ध स्थिती निर्माण होते. विषय त्याला त्यांनी महाराज डोळ्यासमोर दिसतात, भोगत असताना जरी त्यांनी सर्वांमध्ये दिसत असला तरी सुद्धा ते त्याला बाधत नाहीत महाराज. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोह आणि ममता पाहायला मिळत नाही. ते त्याच्यावर आक्रमण करीत नाही. का बरं आक्रमण करीत नसतील त्याची कारण आहे का? निर्धारित वेळ आता पुढे पुढे सरकलेली आहे. आता आपण थांबण्याच्या विचारात आहोत, पण तरी महत्वाचा मुद्दा म्हणून नाही का? हे पहा, विषय तर सर्वांच्याच जीवनामध्ये पाहायला मिळतात, पण साधू संतांनी सगळीकडे परमात्माच पाहायला सुरुवात केली ना, मग विषयांमध्ये त्यांना दुसरं काय दिसेल? विषय तो त्यांचा झाला नारायण. दोन अर्थ करता येतील. डोळ्यासमोर त्यांनी असणारे जे भोगायला येणारे विषय आहेत ते पण नारायण झाले असा अर्थ लावा, किंवा त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण झाला असा अर्थ लावा. जसं तुम्हाला योग्य वाटेल असं तुम्ही लावू शकता. पण त्यांच्या चित्तामध्ये नारायण हाच विषय झाल्या कारणानं, त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण झाल्या कारणानं बाकीचे विषय त्यांना काही त्रास देत नाहीत. ते त्यांना आकृष्ट करून घेत नाहीत. हा त्यातला भाव आहे. त्यांना मोह त्रास देत नाही. मोह म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? मोह म्हणजे प्रेम. रोज लोक ऐकत असतात. महत्वाचा मुद्दा सांगतो. सगळ्यांच्या पोटात प्रेम आहे, फक्त आपण ठेवू प्रेम जिथे तसं त्याला नाव प्राप्त होतं. आपल्या पोटातलं प्रेम जर आपण एखाद्या व्यक्तीवर ठेवलं ना महाराज, की त्या प्रेमाला नाव प्राप्त होतं मोह. हे मोह जे आहे ना, प्रेमाचं नाव आहे. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात. हेच प्रेम जर आपण एखाद्या वस्तूवर करू लागलो तर त्याला नाव येतं आसक्ती. आपल्या अंतःकरणातलं प्रेम वस्तूवर असलं की ती झाली आसक्ती. आणि त्याचा पुढचा मुद्दा सांगतो. आपल्या अंतःकरणातलं प्रेम जर भगवंतावर असलं तर त्याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणायचं, वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणायचं, आणि भगवंतावर केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणायचं. मग आपण सर्वच हरिभक्तीपरायण आहोत असं त्यांनी सांगायला लागलं की आपलं आपलं उचकून पाहत जायचं की आपलं प्रेम नेमकं कोणावर आहे. अजून जर व्यक्तीवर प्रेम करत असलो, आपण व्यक्तीला जर महत्व देत असलो, आपली पत्नी, मुलं, सगळे भाऊबंद, सगळ्या गोष्टी आपल्या चित्तात जर असतील, सगळी लोक चित्तात असतील, तर आपण त्यांनी मोहात अडकलेलो आहोत, ज्याचं त्यानं पाहायचं. आपण जर वस्तूंना महत्व देत असलो, ही वस्तू महत्वाची आहे, धन महत्वाचं आहे, संपदा महत्वाची आहे, ही रत्न, सोनं, नाणं, चांदी, चांदी महत्वाची आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आसक्त झालेलो आहोत. आणि आपण जर फक्त भगवंतावरच प्रेम करत असलो तर आपण भक्त आहोत. पण खरा हरिभक्तीपर्यंत तोच आहे जो फक्त देवावर प्रेम करतो. बाकीचे त्यांनी फक्त नामधारी आहेत. हा महत्वाचा विचार. जरा स्पष्ट झालं का माझं बोलणं? असं परत. पण वस्तुस्थिती हीच आहे की फक्त देवावर प्रेम केलं पाहिजे. खरा भक्त कोण आहे? जो फक्त देवावर प्रेम करतो. त्याला देवा वाचून दुसरं काहीच आठवत नाही. तो देवा वाचून कशाचाच विचार करत नाही. असं मी स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतो आणि देवाला सोडून कितीतरी वेळ विचारत फिरत असतो. मला कशाचा विचार करीत राहतो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मोकळे विचार माणसांच्या मनात फिरतात. गाडीत जर सारखा प्रवास करायला सुरुवात केली, 2-4 बऱ्याच दृष्टांत सांगून झाला, परत सांगतो आता. हे बघा, गाडीत प्रवास करत असताना एक समोर गाडी दिसली. ती मोठी गाडी होती, बरं चालली होती. आमच्या गाडीतून आम्ही बसून प्रवास करत होतो आणि त्याच्या पुढे दुसरी गाडी चालली होती आणि अशी लांब लचक होती महाराज. त्याला हे लोक काय म्हणले? ट्रेलर होता, ट्रेलर. आणि त्या ट्रेलरवर अजून त्यांनी असे लोखंडाचे पोल मांडलेले होते. बरं ते थोडे नव्हते, बरेच होते. त्यांनी 5-25 पोल एकावर एक रचलेले होते, बांधून टाकलेले होते. बरं त्या गाडीला त्यांनी असे बरेच टायर होते. आणि रात्रीच्या वेळेला आमच्या घाटातून कामरगावच्या त्यांनी गाडीवरती जात होती. गाडीतल्या सगळ्या लोकांमध्ये विचार सुरू झाला, ही गाडी कुठून आली असेल? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कुठून आली असेल? सहज विचारा, नागपूरहून आली असेल नक्की. आणि ज्या अर्थी पुणा रोडनी चालली त्या अर्थी ती पुण्याला किंवा मुंबईला चालली असेल. बरं, ही चालली असेल मुंबईला इथपर्यंत, ठीक आहे, पण हिच्यात लोड किती असेल? आणि हे जे त्यांनी असणारे पोल आहेत ना, ते लोखंडाचे असतील की पोलादाचे असतील का काही मिक्स असतील? बरं, त्याचं वजन किती असेल? बरं, दुसरा मुद्दा असा की हे त्या गाडीवर ते ठेवले कसे असतील? बरं ठेवले, बरं गोष्ट ठीक आहे, ते जिथे पोहोचवणार आहेत तिथे उतरवून कसे घेतील? बरं, ही गाडी आता रात्रीच्या वेळेला प्रवास करते. आपण कीर्तन सुटून चाललेलो आहोत, कीर्तन संपल्यानंतर चाललेलो आहोत. मग रात्रीच्या वेळेला चालतो हा गाडीवाला, याचा अर्थ या गाडीवाला, या गाडीमध्ये 2 ड्रायव्हर असले पाहिजेत.
एक त्यांनी दिवसा चालवित असेल, दूरचा प्रवास असेल, एक रात्री चालवित असेल, आणि मग एवढा सगळा प्रवास गाडीचा होत होत ती गाडी मुंबईला जाईल आणि त्या कंपनीमध्ये खाली करील. पण किती दिवस लागत असतील नाही का नागपूर पासून मुंबईला जायला? किती वेळ झाला हे आता 5 मिनिटात मी तुम्हाला सांगितलं. पण हे रंगवून झाल्यावर याच्यात 20 मिनिटं कधी निघून जातील सांगता येत नाही. हे 20 मिनिटं आपल्या जीवनामधले आपण विनाकारण खर्च केले, काहीच कारण नसताना खर्च केले. तो काय गाडीवाला आपला सोयरा थोडाच आहे. त्याचं नाव आपल्याला माहित नाही, कुठून आला माहित नाही, कुठं चालला माहित नाही, कशाची गाडी माहित नाही, किती टायर माहित नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही, किती ड्रायव्हर आहे त्याच्याशी मला काही घ्यायचं द्यायचं नाही, माझ्या भाकरी त्याच्यावरून बंद झाल्या नाहीत, हे माझ्या जीवनातलं काही बंद झालं नाही. पण हा मोकळा धंदा मी 15 मिनिटं केला, हे माझं जीवन भगवंतानं मला भजन करण्याकरिता दिलेलं आहे. मी त्या जीवनातले 15 मिनिटं विनाकारण खर्च केले, विनाकारण घालवले. हे फक्त गाडीचं उदाहरण झालं. फक्त गाडीचंच उदाहरण डोळ्यासमोर घेऊ नका. एखादी व्यक्ती डोळ्यासमोर आली की आपण त्याचं चरित्रच पाहतो. बघा यानं असं वागावं का? लांब पर्यंत याचा आपला संबंध नसतो काही, तो आपल्या भावबंधातला नसतो, जातीपातीचा नसतो, फार दूरचा असतो. आणि तरी त्याचा विचार डोळ्यासमोर असतो की त्यानं असं वागावं का, त्यानं कसं करावं का, त्यानं कसं बोलावं का, त्याचं असं असावं का. अहो काय घेणं आहे त्याच्याशी? आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही. आपल्याला घेणं, आपण हरिभक्तीपरायण आहोत की नाही? आपल्याला घेणं कोणाशी असलं पाहिजे? खरं सांग, बोलत राहा, मला थांबणार आहे आता. आपल्याला घेणं कोणाशी असलं पाहिजे? देवाशी. मग आपण बोललो कोणाविषयी पाहिजे? देवाविषयी. आपण सांगितलं कोणाविषयी पाहिजे? देवाविषयी. देवा वाचून आपण बाकीचं काहीच बोलायचं नाही, हे आपण ठरवलं पाहिजे का आपण हरिभक्तीपरायण आहोत म्हणून. महत्वाचा मुद्दा सांगतो. मग आपण देवा वाचून 20-20 मिनिटं जर एका वेळेला खर्च करतो, तो विषय संपला की दुसरा घेऊन त्याला पाणी लावित बसतो, म्हणजे त्याने आपण खरंच हरिभक्तीपरायण आहोत का? राग कशाला यायला पाहिजे खरं बोलल्यावर? वस्तुस्थिती हीच आहे. म्हणून माझ्या चित्तात जर त्यांनी भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षा आहे तर मी फक्त नामचिंतनाच्या ठिकाणी स्थिर व्हावं, नामचिंतनावर प्रेम करावं, त्या नामावर प्रेम करून नामाच्या ठिकाणी स्थिर राहावं. दुसरा कोणताच विचार माझ्या अंतःकरणात येऊ देऊ नये. असं जर मी केलं तर मला लोकांमधले दोष दिसणार नाहीत, मला लोकांमधले गुण दिसणार नाहीत, आणि हे गुणदोष माझ्या अंगावर येणार नाहीत, आणि मी खऱ्या अर्थानं भगवंतापर्यंत जाईन, निर्मल निष्कलंक होईल, ज्ञानाचा अधिकारी होईल. ते त्या सर्वाज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळेल, तो गुरुरूपाने येईल, मला बोध प्राप्त करून देईल. मग मला त्यांनी सर्वात्मक भाव तयार होईल, आणि मग मी पुन्हा सर्वात्मक भावावर आरूढ होऊन त्या भगवंताच्या सगुण दर्शनाची अपेक्षा करीन. मग त्याच्या सगुण दर्शनात मी त्याला रामरूपानं पाहायचं की कृष्ण रूपानं पाहायचंय की आणखी त्यांनी विटेवर उभं राहिलेलं पाहायचं हे मी ठरवीन. आणि मग त्या ठरवल्याप्रमाणे मी त्याचं हृदयामध्ये ध्यान करीन, आणि ध्यान करत असताना मी फक्त मुखाने त्याचं नामचिंतन करीन. याच्या वाचून मी बाकीचं काहीच करणार नाही. असं ज्या वेळेला मी करीन त्यावेळेला कोणत्याच प्रकारचे विकार माझ्यावर आक्रमण करणार नाहीत, विषय माझ्यावर आक्रमण करणार नाही, मला कोणत्याच प्रकारचा मोह निर्माण होणार नाही, आणि कशाच्याच ठिकाणी माझी ममता जडणार नाही, कशाच्याच ठिकाणी ममत्व राहणार नाही. फक्त भगवानच मला माझा वाटेल, त्याच्या वाचून त्यांनी दुसरं मला काहीच माझं वाटणार नाही. ही दिव्य भूमिका माझ्या जीवनात प्राप्त होईल, आणि याचंच खरं नाव आहे. हेच परमार्थ साधन, हेच खरं परमार्थाचं साधन आहे, हीच खरी परमार्थाची स्थिती आहे. पण आपण काय करावं? एका क्षणात सगळ्या उपाधींना झटकून टाकावं माणसं. कोण काय करतोय, कोणाचं काय होतंय, कोण कसा वागतोय, कोण आडवा गंध लावतोय का उभा लावतोय, कोण धोतर नेसतोय का लुंगी नेसतोय, कोण त्याकडे हिमालयात जातोय का आणखी कोणतं तरी साधन करतोय, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मला कर्तव्य माझ्या जीवनाशी आहे, माझ्या देवाशी आहे. मी देवाचं चिंतन केलं पाहिजे. देवा वाचून मी बाकीचं कसलं चिंतन करू नये, अशी त्यांनी माझी भूमिका असावी. म्हणून माझ्या मुखात भगवंताचं नाम असावं, आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान असावं, आणि हेच खरं परमार्थाचं साधन आहे. हेच परमार्थ साधन, हे ओरिजिनल परमार्थ साधन आहे महाराज. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसांनी ऐका माझं म्हणणं, की आपण बऱ्याच उपाधी पोटात घेऊन फिरतो महाराज, काही कामाधामाच्या नाहीत, त्याच्यावरून आपलं काही पडलं नाही महाराज. आपण फार लोकांचे सातबारे उचलतो, आपण फार लोकांचे आग्रह पाहत फिरतो, आपण सगळ्या लोकांच्या त्यांनी चतुर्सीमा पाहत फिरतो, काही त्याच्यावरून आपलं पडलं नाही. आपलं खरं कर्तव्य भगवंताचं चिंतन करणं, ते असं करणं याचं नाव परमार्थ आहे. कोणी केलं असेल असं? सगळ्या लोकांची नावं सांगत बसण्यापेक्षा अगदी श्रेष्ठ असणारं नाव सांगावं, ज्याने सगळ्यांना वंदनीय पूजनीय असणारं नाव सांगावं, की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हे साधन त्याने अवलंबन केलं, आणि हे अवलंबन करून भगवत स्वरूपापर्यंत प्राप्त झाले, त्यांचं नाव सांगावं. म्हणून खऱ्या अर्थाने निळोबरांनी फार मोठ्यांचं नाव सांगितलं. अशा पद्धतीने निज स्वरूपाचा ध्यास लागला. वेदांत वाक्येषु सदा रमन्ते, शंकराचार्य वर्णन करून सांगतात. सदैव वेदांत वाक्याच्या ठिकाणी रमण करावं, स्वस्वरूपाचं सदैव चिंतन करणं हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. पण भगवंताला फक्त वैकुंठातूनच येताना पाहिलं पाहिजे, मगच त्याची भक्ती घडेल असं समजू नका. त्याला सगळ्या ठिकाणी जाणार, तो त्यांनी ब्रह्मरूपानं गच्च सर्वांचं अधिष्ठान आहे, आणि संपूर्ण जगत हे त्याच्यावर आध्यस्थ प्रतीतीला येत आहे. शास्त्र म्हणतं आध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो, या न्यायानं संपूर्ण जगत हे ब्रह्मरूपच आहे.
म्हणून त्याला ब्रह्मस्वरूपानं जाणा, त्याला कानाकानामध्ये पहा आणि पाहून त्यांनी पुन्हा सगुण दर्शनाची अपेक्षा करत विलक्षण भक्तीचा आनंद घेण्याकरिता त्याला हृदयात साठवा आणि मुखाने त्याचं नामचिंतन करत राहा. हे साधन खऱ्या अर्थानं परमार्थाचं साधन आहे. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आक्रमण करणार नाहीत आणि मग भगवंताचंच चिंतन अखंड त्यांनी लागून राहील. असं चिंतन कोणी केलं असेल? स्वरूपाचं चिंतन याला म्हणतात. ते शुकाचार्यांसारख्यांनी केलं म्हणून श्रेष्ठांचं नाव सांगावं या उद्देशानं त्यांनी निळोबऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की अशा पद्धतीनं निज स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा. फक्त त्या बोधाचाच ध्यास अंतःकरणामध्ये असावा आणि त्या ध्यासानं त्यांनी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगावा. आणि हा आनंद भोगण्याकरिता साधन परत काय वापरावं तर भगवंताचं नाम. नामानं सुरुवात, नामाच्या जवळ येऊन शेवट. त्या नामानंच विलक्षण आनंद भोगता येतो. मग शुकाचार्यांसारखे सुद्धा निळा म्हणे निज ध्यास, निज स्वरूपाचा ध्यास लागला. पण अखंड त्यांनी त्याला सर्वत्र पाहत राहिले आणि मुक्त झाले शुकायसे.
मुक्त झाले महाराज. शुकाचार्यांसारख्यांचं उदाहरण त्यांनी देऊन टाकलं जे त्यांच्या मस्तीत मस्त आहे. आताच मी सांगितलं कशाचाच विचार करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे भागवताचं उदाहरण. बाबा भागवत सांगायचे ना, तुम्ही सगळेजण भागवत प्रेमी आहात. विशेष गोष्ट आहे. भागवतातला विशेष मुद्दा असा आहे की शुकाचार्यांनी 7 दिवस राजाच्या समोर भागवत कथा सांगितली आणि राजाच्या मुखातून ज्यावेळेला कृतकृत्य झाल्याची पावती प्राप्त झाली त्यावेळेला शुकाचार्य उठून उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर चालायला सुरुवात केली. परत मागे सुद्धा वळून पाहिलं नाही राजाचं काय झालं असेल. एवढी सुद्धा उपाधी नाही. याचं काय झालं असेल याची सुद्धा परत चौकशी केल्याने निघून गेले. एवढी सुद्धा उपाधी चित्तात ठेवली नाही. अखंड भगवंताचं चिंतन केलं. करून बघा जीवनात आनंद प्राप्त होईल. ही सगळी साधन आहेत. हेची परमार्थ साधन हा जो मुद्दा आहे की नाही हा सगळ्या ठिकाणी लावा. नामचिंतने जळली प्रीती हेची परमार्थ साधन. भगवत भावना सर्वा होते हेची परमार्थ साधन. मुखी नाम हेची परमार्थ साधन. हृदय ध्यान हेची परमार्थ साधन. विषय भोगी विलोभता हेची परमार्थ साधन. मोहन बाधी हेची परमार्थ साधन. ममता न बाधी हेची परमार्थ साधन. निजध्यास लागणं हेची परमार्थ साधन. पण हेच खरं परमार्थाचं साधन आहे. आणि असं आपल्या जीवनात जर उतरलं तर आपण आज आता सध्या फार आनंदी होऊ शकतो. फार दिव्य आनंद आपल्या हृदयातून ओसंडून वाहू लागेल. ही दिव्य स्थिती आपल्या जीवनामध्ये सहज प्राप्त होईल. म्हणून अखंड भगवंताचं नामचिंतन करून भगवत भावना सर्वांच्या ठिकाणी ठेवावी. एवढा फायदा होतो सगळ्यांमध्ये भगवत भावना ठेवल्यानं. कोणाचीच ईर्ष्या होत नाही महाराज. कोणाचा द्वेष करावासाच वाटत नाही. कोणाचा करणार. मत्सर होत नाही महाराज. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं अजिबात होत नाही महाराज. फार आनंद जीवनामध्ये भरभरून त्यांनी वाहू लागतो. ओसंडून वाहतो. जरा करून तर पहा काय होतं. भगवंतालाच हृदयात साठवून पहा. सगळ्या उपाधी सोडून त्याचं नामचिंतन करून पहा. किती आनंद ओसंडून वाहतो. याचा अनुभव आपल्या सर्वांना घेता येईल. फक्त तो घेणाऱ्याला येत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर घ्यायचंच नसेल. आपला उद्देश हा आनंद घेणं असला पाहिजे. आपला जर उद्देश त्यांनी परमार्थातला वेगळ्या रीतीचा असला, पंडित त्यांनी विद्वान होण्याचा असला तर मग आपण त्यांनी या मुद्द्यावर जाऊ शकणार नाही. आपल्याला भगवत प्राप्तीचा उद्देश असला तरच आपण या मुद्द्यावर जाऊ शकतो. एरवी त्यांनी आपलं ध्येय आपण काय ठरवलं हे जास्त महत्वाचं आहे. पण शुकाचार्यांनी निज ध्यासे मुक्त झाले. शुकायसे निला म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे. शुकाचार्य सुद्धा त्यांनी शुकाचार्यांसारखे महापुरुष सुद्धा याच साधनेच्या माध्यमातून त्यांनी दिव्य आनंदाला प्राप्त झाले. असं हे साधन आहे. सर्वांनी करण्यास योग्य आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. 8:15 आता वाजून गेलेले आहेत. बोलायचं का अजून असं म्हणून त्यांनी 8:15 वाजलेत. आता मी थांबणार आहे. हे पहा फार जास्त उद्धटपणानं त्यांनी बोलणं योग्य नाही. पण ते त्यांनी संत मायबाप आहेत त्यांच्या समोर मी त्यांनी बोलतोय. वास्तविक पाहता त्यांच्या समोर त्यांनी कीर्तन करण्याची माझी योग्यता नाही. माझी पात्रता नाही. पण पात्रता नसताना माझ्या समोर त्यांनी संत महात्मे येऊन बसले. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आमंत्रण न देता जर त्यांनी आपल्या कथा कीर्तनांमध्ये महापुरुष येऊन बसत असतील किंवा महात्मे येऊन बसत असतील तर पक्क समजायचं की भगवान आपल्यावर प्रसन्न आहे. ते भगवंताच्या प्रसन्नतेशिवाय होत नसतं. भगवान प्रसन्न झाला की आपोआपच त्यांनी महात्मे येतात आणि भगवंताचं चिंतन श्रवण करतात. असं आहे. म्हणून तर त्यांनी महाराज अनेक महात्मे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. महाराज समोर येऊन त्यांनी बसलेले आहेत. चिंतन त्यांनी श्रवण करतात. माझ्या बोबड्या शब्दांमधून त्यांनी महाराज बोलणार. आमचे भाऊ म्हणायचे कितीही त्यांनी बोलायचा प्रयत्न केला तरी बेदोने 5 म्हणायचे नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. तुम्हाला माहिती आहे पांढऱ्या फेट्यावले बाबाजी वैकुंठाला गेले. म्हणून ते त्यांनी म्हणायचे बेदोने 5 होत नाही तर बेदोने 5 म्हणायचं काही काम नाही. ज्यांच्याकडे श्रवणाचा योग आम्हाला अशा पद्धतीने आला ज्यांच्यामुळं त्याने जीव तोडून त्यांनी महाराज कासावीस होऊन या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या. म्हणून त्यांना जे विचारसागर सांगतात होतं त्यांनी सांगितलं. प्रभाकर सांगता येत नव्हता म्हणून शास्त्री महाराजांना त्यांनी पंढरपुराहून त्यांच्या गावाकडे बोलवलं आम्हाला सुविधा व्हावी म्हणून. म्हणजे त्यांनी महाराज तात्पर्य मला हे सांगायचं की महात्मे दयाळू असतात आणि ते त्यांनी महाराज विशेष रूपाने अधिकारानं काही गोष्टी सांगतात. त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. जेवढं आपल्याला कळतं तेवढं सांगायचं. त्याच्यापेक्षा जास्त सांगायचं नाही. बेदोने 5 म्हणायचे नाही. बेदोने 5 होतच नाही. बेदोने 4च होतात आणि 4च म्हटले पाहिजे. म्हणून त्यांनी मर्यादेत बोललं पाहिजे असो. म्हणून तर त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ते त्यांनी वाकडं का नीट देव जाणे साधू महात्म्यांच्या समोर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. ते माझे बोबडे बोल स्वीकारतील अशी अपेक्षा पोटात त्यांनी ठेवून या ठिकाणी थांबतो. अशी जी निजध्यासानं प्राप्त झालेली दिव्य स्थिती आहे ती प्राप्त झाली कोणाकोणाला असं जर म्हणाल तर फक्त शुकाचार्यांनाच प्राप्त झाली असं नाही. ते पहिले संत आहेत. सनकादिक संत त्यांना ही स्थिती प्राप्त झाली. शुकाचार्यांना ही स्थिती प्राप्त झाली. व्यासदेवांना ती स्थिती प्राप्त झाली. नारदांना ती प्राप्त झाली. जगद्गुरु शंकराचार्यांना ती प्राप्त झाली. शंकराचार्यांनाच आदर्श मानून त्यांनी माऊली पुढे म्हणतात भाष्यकारा ते वाट बसत.
पैसा व्यासांचा मागोवा घेतो, व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारांना मी रस्ता विचारत अशा पद्धतीने परमार्थ मार्गावर चालतो आहे. म्हणून तर त्यांनी भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य आहे. अनेक भाष्यकार होऊन गेले, गोष्ट खरी आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अनेक भाष्यकार जरी असले तरी माऊली ज्ञानोबरांना मात्र आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यच डोळ्यासमोर आहेत. कारण माऊलींच्या आधी होऊन गेलेले त्यांनी 2 भाष्यकार आहेत, एक शंकराचार्य आणि अजून एक भाष्यकार आहेत, पण ते द्वैत मताचे आहेत. आणि माऊलींनी द्वैताचा सिद्धांत मांडला नाही, अद्वैताचा सिद्धांत मांडला. त्याहीपेक्षा त्यांनी महाराज अज्ञानाचं खंडन तर दिलं, ज्ञानाचंही खंडन देऊन टाकलं महाराज. एवढी विशेष स्थिती आहे. मग द्वैत सांगायचं काही कामच शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांनी बाकीचे आचार्य त्यांनी मध्वाचार्य आदी करून नंतर झालेले आहेत. म्हणून त्यांना रस्ता विचारायचं माऊलींच्या समोर काम नाही, शंकराचार्यांना रस्ता विचारतात. शंकराचार्य सुद्धा भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमती असं म्हणणार आहे. म्हणजे भगवंताचं सगुण चरित्र सुद्धा शंकराचार्यांनी सगळ्या जगाच्या समोर सांगितलं. म्हणजे त्यांना सुद्धा हा दिव्य आनंद प्राप्त झाला. त्यांच्याकडे पाहून माऊली ज्ञानोबा अशा पद्धतीने सगळ्या जगाला हे सांगतात. त्यांना मी रस्ता विचारून हे करतोय. माऊलींना हाच आनंद प्राप्त झाला, नामदेव महाराजांना हा आनंद प्राप्त झाला, नाथांना हा आनंद प्राप्त झाला, त्यानंतर तुकोबारांना हा आनंद प्राप्त झाला आणि निळोबाराय सुद्धा त्यांनी महाराज या विलक्षण आनंदापर्यंत आले. मग असं समजू नका तेवढ्या संतांची नावं सांगितले त्यांनाच हा आनंद प्राप्त झाला, आपल्याला त्यांनी होणार नाही, आपल्याला सुद्धा होईल. फक्त आपण या परमार्थाच्या साधनावर आरूढ झालं पाहिजे. आपण जर साधनारूढ झालो तर मग मात्र निश्चित साध्यापर्यंत जाऊन आपण या निजस्थितीपर्यंत त्यांनी येऊ शकतो. म्हणून सर्वांनी त्यांनी अशा पद्धतीची साधना आपल्या अंतःकरणामध्ये साठवावी आणि साठवून त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. ज्या ज्या लोकांना ही दिव्य स्थिती प्राप्त झाली मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर